नाही झालं. हा झालं माताजी. हो हो. हा. हरे कृष्ण, सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भगवद्गीतेचा अंतिम अध्याय बघणार आहोत, मोक्ष संन्यास योग. आणि भगवद्गीतेचा हा जो अंतिम अध्याय आहे, मोक्ष संन्यास योग, यामध्ये शरणागतीचा सर्वोच्च मार्ग कसा मनुष्याला सर्व पापांमधून मुक्त करून पूर्ण ज्ञान प्रदान करतो, हेही ज्ञान आपल्याला मिळणार आहे. तर आज आपण प्रथम मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं। हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधाकान्त नमोऽस्तुते। तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये। नमः। ओं विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्त स्वामी इति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे। जयो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्णा हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला भगवद्गीता एवढ्या साध्या आणि सोप्या शब्दामध्ये समजावून सांगितलेली, त्यांनी लिहिलेल्या या सरळ भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकलो। श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलुरूचे अध्यक्ष नामानिष्ठ दास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी आपल्यासाठी हा अभ्यासक्रम बनवला, झूमद्वारे उपलब्ध करून दिला, त्यामुळे घर बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकलो। अन्वय माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला। तसेच आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते। आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी, दोघींनाही प्रणाम। टेक्निकल टीमचे खूप धन्यवाद। आणि आज उपस्थित भक्तांना सादर प्रणाम आणि सर्वांचं परत एकदा स्वागत। आज आपण अध्याय 18 बघतोय। आपण भगवद्गीतेच्या अंतिम अध्यायापर्यंत पोहोचलेले आहोत आणि या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग किंवा त्यागाची पूर्णता। तर यामध्ये, या अध्यायामध्ये शरणागतीचा सर्वोच्च मार्ग कसा मनुष्याला पापातून मुक्त करतो आणि पूर्ण ज्ञान प्रदान करतो, हे आपण जाणून घेणार आहोत। तर प्रथम आपण श्री श्री राधा गोविंदांच्या चरणी प्रणाम अर्पण करूया। रोज आपण त्यांच्या आनंदासाठी इथे जमतो, भगवद्गीतेचं अध्ययन करतोय, त्यांचे आशीर्वाद घेऊन आपण अध्ययन वर्गाला सुरुवात करूया। कृष्ण कृपामूर्ती श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया। भगवद्गीतेसारखी एवढी गूढ अर्थ असलेला हा जो ग्रंथ आहे, त्यांनी आपल्याला अतिशय साध्या आणि सोप्या शब्दामध्ये हा समजावून सांगितला, त्यामुळे आपण हे ज्ञान ग्रहण करू शकलो। कृष्ण आणि अर्जुन यांच्यामधला हा जो संवाद आहे, याचा आपल्याला श्रवण करता आलं। तर श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन आता अध्ययन वर्गाकडे आपण वळूया। तर आजच्या अध्यायाचं नाव आहे मोक्ष संन्यास योग। या अध्यायाला गीतेचा निष्कर्ष असंही म्हणतात। आता दुसऱ्या अध्यायामध्ये पण भगवद्गीतेचं जसं सार सांगितलेलं आहे, तसं या अध्यायामध्ये देखील या भगवद्गीतेच्या उपदेशाचं जे सार आहे ना, ते कृष्णांनी आपल्याला सांगितलेलं आहे। तर आजच्या अध्यायाकडे वळण्याच्या पूर्वी कालच्या अध्यायामध्ये काय शिकलो हे आपण बघूया। माताजी आधीची स्लाइड, पुढची स्लाइड घेता। हा, तर आता चौथ्या अध्याय, सॉरी 17व्या अध्यायामध्ये आपण काय बघितलं, तर श्रद्धात्रय विभाग योग असं अध्यायाचं नाव होतं। तर श्रद्धात्रय विभाग योग मध्ये सुरुवात कुठून अर्जुनाच्या प्रश्नाने होत होती, की अर्जुनाने प्रश्न विचारला होता की अनधिकृत उपासना लोक का करतात आणि त्याचं काय फळ मिळतं। मग कृष्णांनी सांगितलं की 3 गुणांच्या प्रभावामुळे माणसाची श्रद्धा 3 प्रकारची असते। या गुणांच्या प्रभावाने माणसाचा आहार ठरत असतो। तसंच यज्ञ आणि दान आणि तप यावरही हे 3 गुण प्रभाव टाकतात। त्यानंतर ओम तत्सतचा अर्थ आपण समजावून घेतला होता आणि सर्वात शेवटी
कृष्णाने अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं होतं की अनधिकृत उपासना केल्याचं फळ काय मिळतं. तर कृष्ण म्हणतात की श्रद्धेशिवाय केलेलं यज्ञ, दान आणि तप याला असत कर्म असं म्हटलं आहे. आणि या असत कर्माचं फळ ना या जन्मी ना पुढच्या जन्मी हे व्यर्थच ठरतं. आता आपण आजच्या अध्यायाकडे वळतोय. आता पुढची स्लाइड घ्या माताजी. आजच्या अध्यायामध्ये आपण काय शिकणार आहोत, जसं मी तुम्हाला सांगितलं भगवद्गीतेच्या संपूर्ण अध्यायाचा सार आहे आजच्या अध्यायामध्ये. आणि कर्मयोगाद्वारे बंधनातून कसं मुक्त व्हायचं, म्हणजे कर्माचे 5 घटक कोणते ज्यामुळे कर्म सिद्धीच जातं किंवा कर्माला यश मिळतं. मग 3 गुण कसं काही सर्व गोष्टी नियंत्रण करतात. भौतिक जगामध्ये हे जे 3 गुण असतात ते आपल्याला पूर्णपणे जखडून टाकतात, सोडतच नाही. आपली बुद्धी, कर्म, ज्ञान सर्व काही यामुळे प्रभावित होतो. तसंच वर्णाश्रम धर्माबद्दल आपल्याला कृष्ण सांगतात, त्यांनी तो का स्थापन केला, कलियुगामध्ये सर्वांना शूद्र का म्हटलं गेलेलं आहे हे आपल्याला समजेल. ब्रह्मस्तरावरती पोचणं म्हणजे काय हे आजच्या अध्यायामध्ये जाणून घेऊया. आणि त्यानंतर शुद्ध भक्ती म्हणजे कृष्ण भावनेमध्ये राहणे. आणि सर्वात शेवटी भगवद्गीतेचा जो निष्कर्ष आहे, जो संजयाने धृतराष्ट्राला काय सांगितलेला आहे, तोही आपण जाणून घेऊया. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. अध्यायाची सुरुवात अर्जुनाच्या प्रश्नाने झालेली आहे. हरे कृष्ण. अर्जुन उवाच संन्यासस्य महाबाहो तत्त्वम् इच्छामि वेदितुम् त्यागस्य च ऋषिकेश पृथक् केशिनिसूदनम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे महाभाऊ ऋषिकेश, हे केशिनी सुतन, मला त्याग आणि संन्यासाचे तत्व जाण्याची इच्छा आहे. हरे कृष्ण. हरे कृष्ण. अर्जुनाने सुरुवातीलाच प्रश्न विचारला आहे की संन्यास किंवा त्याग याचा अर्थ काय आहे, मला फरक जाणून घ्यायचा आहे. आता आपला काय समज आहे, सर्व काही सोडून देणं, एकांत स्थळी निघून जाणं म्हणजे संन्यास. आता इथे कृष्ण काय सांगतात की संन्यास म्हणजे नेमकं काय. इथे अर्जुनाने कृष्णांना ऋषिकेश आणि केशिनी सूदन असं संबोधलंय. आता ऋषिक या शब्दाचा अर्थ काय, इंद्रिय, आणि ईश म्हणजे काय, स्वामी, इंद्रियांचे स्वामी, म्हणून ऋषिकेश असं म्हटलंय. आता आपल्याला जर का आपली इंद्रिय संयमित करायची असतील तर आपल्याला कृष्णांबरोबर जोडून घ्यावं लागणार. एकदा की आपण कृष्णांच्या बरोबर जोडले गेलो की आपली इंद्रिय भौतिकाकडे वळणार नाही, म्हणजे इंद्रिय कृष्णांद्वारे ती संयमित होतील. इंद्रियांचे जे स्वामी आहेत ऋषिकेश, तेच आपली इंद्रिय आपल्याला संयमन करायला मदत करतील. आता आपल्याला जसं गाणं शिकायचं असेल, नृत्य शिकायचं असेल, तर त्या विषयामध्ये जो पारंगत आहे त्याच्याकडे आपण जाऊन ते शिकून घेतो, त्यांचं मार्गदर्शन घेतो. तसंच जेव्हा आपण इंद्रियांना संयमित करायला जो इंद्रियांचे स्वामी आहेत म्हणजे कृष्ण, त्यांची शरणागती घेतो. केशिनी सुदन असं म्हटलेलं आहे की आता केशी नावाचा एक असुर होता. आता आपल्याला माहितीये की कंस कृष्णांना मारण्यासाठी अनेक असुर वृंदावनामध्ये पाठवत असे. तर हा अश्वरूपामध्ये केशिनी नावाचा असुर कृष्णांना मारायला आला होता. इथे चित्रामध्ये तो दाखवलेला आहे. आणि केशिनीला मारणारा म्हणून केशिनी सुदन असं म्हटलंय. तर अर्जुनाच्या मनामध्ये आलेल्या सर्व शंकांना कृष्णांनी आतापर्यंत बघा सर्व त्याची शंका निरसन केलेलं आहे. व्यवस्थितपणे शांतपणे कृष्णांनी गुरु म्हणून अर्जुनाला त्याच्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत. म्हणून अर्जुन काय म्हणतो की कृष्णा, माझ्या मनामध्ये या असुरासारख्या खूप मोठ्या मोठ्या शंका येत आहेत, त्यांना तुम्ही संपवून टाका, त्यांचं तुम्ही निरसन करा. म्हणून केशिनी सुदन असं म्हटलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. श्री भगवान उवाच काम्यानां कर्मणां न्यासं संन्यासं कवयः विदुः सर्वकर्मफलत्यागं प्राहुत्यागं विचक्षणाः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. श्री भगवान म्हणाले, भौतिक इच्छांवर आधारलेल्या कर्माचा त्याग, त्याला विद्वज्जन संन्यास असे म्हणतात. आणि सर्व कार्याच्या फलाचा त्याग करण्याला बुद्धिमान लोक त्याग असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे संन्यास म्हणजे काय, की भौतिक फळाची इच्छा न ठेवता केलं गेलेलं कार्य. इथे कर्म त्यागायचं नाहीये, पण कुठलीही भौतिक फळाची इच्छा ठेवायची नाहीये. ज्या कर्मामुळे उच्च आध्यात्मिक ज्ञानाची प्राप्ती होईल
ती कर्म करत राहायची आहेत. म्हणजे संन्यास म्हणजे काय सांगितलेलं आहे की जी नित्य कर्म आहेत ती करायची आहेत, पण जी सकाम कर्म आहेत, लाभाच्या हेतूने केलेली कर्म जी आहेत ती टाळायची आहेत. आता संन्यास या शब्दाचा अर्थ समजून घेऊया. याच्यामध्ये सत आणि न्यास असा शब्द आहे. सत म्हणजे काय? सर्वोच्च किंवा सत्य, आणि न्यास म्हणजे त्याग. तर जी कर्म आपण कृष्णांना अर्पण करू शकत नाही या कर्मांचा त्याग करायचा आहे. पण जी कर्मे आपल्याला कृष्णांच्या निकट घेऊन जातात अशी कर्म आपल्याला करत राहायची आहेत. आता त्याग म्हणजे काय? की कार्य करायचे आहेत, कर्म करायचे आहेत, पण फळाची आसक्ती ठेवायची नाहीये. फळाच्या आसक्तीचा त्याग करायचा आहे. म्हणजे इथे आपल्याला काय सांगितलं? त्याग म्हणजे नित्य कर्म पण करायची आणि सकाम कर्म पण करायची, पण फळाची आसक्ती मात्र ठेवायची नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा. हरे कृष्णा. काही विद्वज्जन घोषित करतात की सर्व प्रकारच्या सकाम कर्मांना दोषपूर्ण समजून त्यागले पाहिजे, परंतु इतर विचारवंतांचे असे म्हणणे आहे की यज्ञ, दान, तप अशा कर्मांना कधीच त्यागू नये. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता इथे काय म्हटलेलं आहे कृष्णांनी, की काही विद्वान जणांचं म्हणणं काय असतं की जी सकाम कर्म आहेत, सकाम कर्म म्हणजे भौतिक लाभ देणारी कर्म, ती त्यागावीत, पण यज्ञ, दान, तप अशा कर्मांचा कधी त्याग करू नये. याबद्दल आपण आता पुढच्या श्लोकामध्ये जाणून घेऊया अधिक. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा हरे कृष्ण. 5वा श्लोक आहे. यज्ञदान तप कर्म न त्याज्यम कार्यमेव तत् यज्ञो दानम तपश्चैव पावनानि मनीषिणाम. हरे कृष्ण. हरे कृष्णा. यज्ञ, दान, तप या स्वरूपाच्या कर्माचा त्याग करू नये. ती कर्मे केली पाहिजेत. यज्ञ, दान आणि ही इतर महात्म्यांची देखील पवित्र करतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा आता कलियुगासाठी आपल्याला नामजप हा यज्ञ आहे म्हणून सांगितलेला आहे. यज्ञानाम जप यज्ञोस्मी असं कृष्ण 10व्या अध्यायात म्हणाले. तर नामजप यज्ञ आपल्याला करत राहायला पाहिजे, ज्याने आपल्या हृदयाची शुद्धी होईल, आध्यात्मिक ज्ञानामध्ये आपली प्रगती होईल, आणि मग भगवंतांच्या सेवेमध्ये आपण दान केलं पाहिजे, ज्याने आपली शुद्धी होते. तपस्या केली पाहिजे, म्हणजे जे पण कर्म आपण करतो ते भगवंतांच्या बरोबर आपल्याला जोडून घेतलं पाहिजे. आता आधीच्या अध्यायामध्ये आपण तपस्यांबद्दल जाणून घेतलं होतं. कायिक तपस्या, वाचिक तपस्या आणि मानसिक तपस्या. तर जेव्हा आपण या तपस्येला कृष्णांच्या बरोबर जोडतो तेव्हा काय होतं? आपला आत्मा पवित्र होतो, हृदयाचं शुद्धीकरण होतं. आता इथे कृष्ण काय सांगतात की यज्ञ, दान आणि तप यांचा कधीच त्याग करू नये, आणि ही कर्मे म्हणजे यज्ञ, दान आणि तप महात्म्यांना देखील पवित्र करतात. आता महात्मा कोण आहे आपण समजून घेतलं होतं की जो सदैव कृष्ण भावना भावित जीवन जगण्यामध्ये लीन आहे. आता ही कर्म तर महात्म्यांना देखील त्यांचीही चित्तशुद्धी करते असं म्हटलेलं आहे. तर आपण समजून काय घ्यायचंय की बघा, जी भौतिक लाभ असतात ना, चांगली नोकरी, संपत्ती, विवाह, सुंदर पत्नी, संतती, या भौतिक लाभाच्या हेतूने यज्ञ, दान आणि तप करू नयेत. तर आपल्याला चित्तशुद्धीच्या हेतूने हे केले पाहिजे. आता इथे चित्रामध्ये एक गोष्ट आलेली आहे, भागवतमच्या 4थ्या स्कंदातली ही घेतलेली गोष्ट आहे. तर दक्ष प्रजापती होते, यांनी एकदा यज्ञ करायचं ठरवलं आणि खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी यज्ञाचं आयोजन केलं, सर्वांना आमंत्रण दिलं. पण आपली पुत्री त्यांची सती आणि तिचे पती शंकर यांना मात्र त्यांनी आमंत्रण दिलं नाही. आता ही सती कैलासावरून अनेक देवदेवतांची विमाने त्या दिशेने तिने जाताना पाहिली. सर्व तयारी करून, दागदागिने घालून विमानात बसून जात असल्याचं तिने जेव्हा बघितलं, तेव्हा कोणाला तरी तिने विचारलं की तुम्ही सर्वजण कुठे जात आहात? तर तिला सांगितलं देवदेवतांनी की तुझे वडील दक्ष प्रजापती यांनी एक यज्ञाचं आयोजन केलेलं आहे. आता ती विचार करू लागली, का बरं मला बोलवलं नसेल? माझे वडील विसरले असतील का? मग तिने आपले पती शंकरांना याबद्दल सांगितलं की आपण दोघेही जाऊया. तर शंकर म्हणाले मी काही येणार नाही, आणि माझं ऐकलंस तर तूही जाऊ नकोस. पण तिला जायची खूप इच्छा होती, तिने हट्टच धरला. तेव्हा शंकर म्हणाले ठीक आहे, तू जा. आता ती तिथे जाते सती आणि काय बघते की यज्ञाचं भव्य यज्ञ होणार आहे, सगळी तयारी झाली आहे, आसनं वगैरे मांडली गेली आहेत. ब्रह्मदेवांसाठी आसन आहे, विष्णूंच्यासाठी आसन आहे, पण तिचे पती शंकर यांच्यासाठी मात्र आसन ठेवलं गेलं नाहीये. आता आपल्या पतीचा असा झालेला अपमान बघून ती योग अग्नीच्या द्वारे आपल्या देहाचा त्याग करते.
आता शंकरांना हे समजतं, ते खूप क्रोधित होतात. इथे येतात, यज्ञस्थळी येतात आणि दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद करतात. आता हे बघून ब्रह्मदेवांना मोठी चिंता होते, कारण कसं आहे, यज्ञ पूर्ण व्हायला हवा. आता ते जाऊन शंकरांना समजवतात की तुम्ही तुमचा राग शांत करा आणि या दक्ष प्रजापतीला जीवनदान द्या. आता त्यावेळेला तिथून एक बकरी जात असते, तिचं डोकं आता या दक्ष प्रजापतींच्या धडावर लावलं जातं. आता दक्ष प्रजापतीला जीवनदान मिळतं. पण त्यांना ना पूर्वस्मरण असतं, त्यांना आपली जी चूक असते त्याची स्मृती, काय चूक झाली याची स्मृती असते त्यांना. मग ते शंकराची क्षमा मागतात आणि हा यज्ञ ते व्यवस्थितपणे पार पाडतात. आता इथे श्रीला प्रभुपा समजावून काय सांगतात की हा बघा एक संशोधनाचा विषय आहे की या दक्ष प्रजापतीचं डोकं शिरच्छेद केला आणि त्याला बकरीचं डोकं लावलं गेलं, तरी पण या दक्ष प्रजापतींना स्मरण होतं, पूर्वस्मरण होतं की त्यांच्याकडून काय चूक झालेली आहे. आपण तर म्हणतो ना की आपल्या स्मृती जी आहे ना ती आपल्या मेंदूमध्ये असते बघा. पण आपण 15व्या अध्यायामध्ये शिकलेलो आहे, कृष्ण म्हणाले आहेत की मी सर्वांच्या हृदयामध्ये स्थित आहे आणि माझ्यापासूनच स्मृती, ज्ञान आणि विस्मृती होतात. यावरून आपल्याला समजते की दक्ष प्रजापतींना या बकरीचं डोकं जरी लावलं तरी त्यांना स्मरण असतं झालेल्या चुकीबद्दल, की आणि मग ते यज्ञ पूर्ण करतात, काशीला जाऊन नामजप करतात. पण इथे लक्षात काय घ्यायचं आहे की ही आत्म्याचा गुण आहे हा, स्मृती हा. तर इथे आपल्याला काय सांगितलंय की दान, यज्ञ, तप हे तर केलंच पाहिजे. पण कसं केलं पाहिजे? भगवंतांच्या आनंदासाठी केलं पाहिजे, ज्याने आपली आध्यात्मिक जीवनामध्ये प्रगती होते. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा 6वा श्लोक आहे. हा, हरे कृष्ण. एतानि अपि तु कर्माणि संगम त्यक्त्वा फलानि च कर्तव्यानि इति मे पार्थ निश्चितं मतम उत्तमम. हरे कृष्ण. हरे कृष्णा, ही सर्व कर्मे कोणत्याही प्रकारची आसक्ती किंवा फलाची अपेक्षा विना केली पाहिजेत. हे पाच, ही कर्मे कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत. हे माझे अंतिम मत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्णा. आता आपलं स्वरूप काय आहे? आपण कृष्णांचे सेवक आहोत. सेवा हा आपला मूळ स्वभाव आहे. पण जेव्हा आपण प्रकृतीच्या 3 गुणांच्या संपर्कामध्ये येतो तेव्हा आपल्याला त्याचा विसर पडतो आणि कृष्णांची सेवा न करता आपण मायेची सेवा करू लागतो. आता कसं आहे, कृष्णांचे दास न बनता जेव्हा मायेचे दास बनतो तेव्हा आपण या बंधनामध्ये अडकतो, कर्मबंधनामध्ये. आणि त्यामुळे आपल्याला समाधान मिळत नाही कुठलंही कार्य केल्याचं. आता जसं झाडाचं आपण उदाहरण घेतलं होतं बघा, झाड वाढायचं असेल तर झाडाच्या मुळाशी पाणी दिलं पाहिजे, तेव्हा पूर्ण झाडापर्यंत ते पाणी पोचतं, सगळं झाड टवटवीत होतं. तसंच आता इथे आपल्याला सांगितलंय, जेव्हा आपण कृष्णांच्या आनंदासाठी कार्य करू तेव्हा आपल्याला सुख, शांती आणि समाधान मिळेल. आता या चित्रामध्ये 2 माणसं दाखवली आहेत आणि एक बकरी आहे जी नदीच्या पाण्याबरोबर, प्रवाहाबरोबर वाहून जाते. आता या दोघांनाही पोहता येत आहे आणि त्या बकरीचे प्राण ते वाचवतात, प्रवाहातून तिला बाहेर काढतात सुरक्षितपणे. तर अशा प्रकारे हे कर्म केली पाहिजे, कर्तव्य बुद्धीने केली पाहिजेत, फळाची अपेक्षा न ठेवता केली पाहिजेत. आणि जेव्हा अशा प्रकारे आपण कर्म करतो, कृष्णांच्या आनंदासाठी कर्म करतो, आपल्या स्वतःच्या सुखासाठी, भौतिक सुखासाठी न करता कृष्णांच्या आनंदासाठी कर्म केली जातात, तेव्हा कृष्ण अशा कर्माची नोंद घेतात. आणि आपण म्हणतो ना, फळाची अपेक्षा न ठेवता करायची. पण आता बघा, विचार करा, कृष्ण कसे आहेत, भक्त वत्सल आहेत, एवढे दयाळू आहेत, ते आपल्याला योग्य फळ देणार नाहीत का? निश्चित देणार. तर म्हणून यज्ञ, दान, तप ही कृष्णांच्या आनंदासाठी केली पाहिजे. पण आता काही जण असं करू शकत नाहीत, त्यांच्याबद्दल आपण जाणून घेऊया. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, तर इथे हे चार्ट द्वारे आपल्याला सांगितलेलं आहे. आता 18.7 हा जो श्लोक आहे, इथे तमोगुणी व्यक्तीबद्दल सांगितलंय. तमोगुणी व्यक्ती आपण समजून घेतलंय अज्ञानामध्ये असतो, त्यामुळे तो कसा आहे, भ्रमित आहे. त्यामुळे त्याला कर्तव्य आपली काय आहेत तीच माहिती नसतात आणि तो ती करतही नाही. मग 8व्या श्लोकामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे, रजोगुणी व्यक्तीबद्दलचं आहे. आता रजोगुणी व्यक्ती कसा आहे, त्याला कर्तव्य करणं फार अवघड वाटतं आणि त्याला अपयशाची भीती पण वाटते. रजोगुणी व्यक्ती कसा, फळाशी पूर्ण आसक्त असतो. म्हणजे आता आपण एखाद्या बिझनेसमॅनला बघितलं आणि त्याला सांगितलं की 2 तास जॉब करण्यासाठी, तर तो लगेच म्हणेल 2 तास मी जर का जॉब करत बसलो, माझ्या बिझनेसचं काय होईल, त्या 2 तासात माझं केवढं नुकसान होईल, कारण त्याला हे करणं अवघड वाटतंय. तर रजोगुणी मनुष्य आपलं नियत कर्म खूप कष्टप्रद आहेत असं समजून
आणि क्लेशदायक आहेत असं समजून तो करत नाही आणि त्याच्या मागे त्याला अपयशाची भीती पण असते. पण मात्र हा जो त्याग आहे, ही जी कर्म आपल्याला करायला सांगितलेली आहेत, त्याचा त्याग केल्याने त्याची उन्नती मात्र होत नाही. मग 9व्या श्लोकामध्ये आपल्याला सत्वगुणी मनुष्याबद्दल सांगितलंय. सत्वगुणी मनुष्य कसा आहे? ज्ञानी आहे. त्याला त्याची कर्तव्य माहिती पण आहेत आणि ते वेळ काढून तो त्या त्या प्रकारे ती करत पण असतो, ती पार पाडत असतो. कर्तव्य न करण्याच्या तो सबबही देत नाही. त्यामुळे तो कर्तव्य पार पाडतो आणि जेव्हा तो असे कार्य करतो ते कृष्णांच्या आनंदासाठी जेव्हा असं करतो आणि कर्माचं फळ पण कृष्णांना अर्पण करतो, त्यावेळी तो कसा दिव्य स्तरावरती कार्य करत असतो असंही सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, वाचा माताजी. हरे कृष्ण. हे महाभाऊ अर्जुन, वेदांत यानुसार सर्व कर्माच्या सिद्धीची 5 कारणे असतात. ही कारणे माझ्याकडून समजून घे. कर्माचे स्थान, शरीर करता विभिन्न इंद्रिय, अनेक प्रकारचे प्रयत्न व शेवटी परमात्मा, ही 5 कारणे आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, आपल्याला समजून घ्यायला हा फार महत्वाचा श्लोक आहे. इथे कर्माच्या सिद्धीची 5 कारणं सांगितलेली आहेत. आणि कधी कधी आपण स्वतःला किंवा दुसऱ्याला दोष देऊ लागतो. एखादं कार्य आपल्या मनासारखं झालं नाही तर आपण हे असं करतो की मी कार्य केलं तर असा एखाद्याला अहंकार पण येतो. तर कधी कधी एखाद्याला ते कार्य त्याच्या मनाजोगं झालं नाही तर त्याला ती निराशा पण येते आणि तो आत्महत्या वगैरे करण्याचा पण विचार करतो. स्वतःला कर्ता मानण्याने हे होतं. आता इथे कृष्ण काय सांगतायत की कार्यसिद्धीत जाण्याची 5 कारणं आहेत. कार्य सफल होण्याची 5 कारणं आहेत. आता इथे चित्रामध्ये जर का तुम्ही बघाल तर एका छोट्या चित्रामध्ये ती बाई दाखवलेली आणि ती व्यवसाय करते आहे कपडे विकण्याचा. तर आता काय काय गोष्टी तिला लागतील ह्या व्यवसायासाठी? तर पहिलं म्हणजे स्थान लागतं, म्हणजे दुकान म्हणूया. तर एखाद्या मार्केटमध्ये हे दुकान असेल जिथे बऱ्याच लोकांची ये जा असतील, लोक खरेदीसाठी येतात जातात. मग दुसरं म्हणजे ती स्वतः करता त्या ठिकाणी हजर असते. तिसरं म्हणजे तिची इंद्रिय व्यवस्थितपणे काम करावी लागतात. जेव्हा ती हे मटेरियल विकते, कपडे विकते, तेव्हा दुकानामध्ये सर्वांना ती दाखवते, त्यांच्याबद्दल बोलते, त्या कपड्यांबद्दल. आता ते कपडे किती चांगले आहेत, त्याचं कापड किती चांगलं आहे, असं ती लोकांना पटवून देत असते. म्हणजे तिची इंद्रिय काम करतात. मग चौथं म्हणजे त्या बाईचे प्रयत्न. आता कोणी एखादा दोन कपडे दाखवले म्हणून कोणी घेत नाही. काही 25-30 कपडे दाखवावे लागतात शांतपणे, त्यावेळेला हे लोक एक दोन त्याच्यामधला निवडतात. तर तसंच हे मटेरियल जिथून कुठून ती आणत असेल, ती पहिल्यांदा स्वस्तामध्ये ते आणत असेल आणि मग ती विकत असेल. मग आता ह्या 4 गोष्टी झाल्यानंतर, म्हणजे स्थान म्हटलं, त्याच्यानंतर मग ती स्वतः करता, तिसरं म्हणजे तिची इंद्रिय आणि चौथा म्हणजे तिचे प्रयत्न. आता या 4 गोष्टी झाल्यानंतर तिच्या हृदयामध्ये स्थित जो परमात्मा आहे तो या कार्याला जेव्हा अनुमती देईल त्यावेळेला तिची भरभराट होईल. म्हणजे तिचा माल अधिक खपेल आणि ह्या बाईचं आता कर्म जे आपण बघतोय, तिचा व्यवसाय आहे बघा, या व्यवसायात तिला जो लाभ होणार आहे ना, ह्याचा आपण बघितलं, विश्लेषण केलं, ज्याने आपल्याला समजलं की कुठले 5 घटक आहेत ज्याने हे कार्य सिद्धीस जातं. तसंच दुसऱ्या चित्रामध्ये एक बिल्डिंग दाखवली आहे बघा. तिथे एक माणूस, आता अनेक मजली ही बिल्डिंग बांधायची तिची इच्छा आहे, त्या माणसाची इच्छा आहे. तर ही गोष्ट, हे कार्य पूर्ण करायला ही 5 गोष्टी लागतात. पहिली म्हणजे जागा लागते जिथे ती बिल्डिंग बांधायची आहे. मग दुसरं म्हणजे कर्ता. कर्ता कोण आहेत? तर जे लोक ह्या साईटवरती काम करणार आहेत, इंजिनियर असतील, आर्किटेक्ट असतील, गवंडी असतील, इतर कामगार असतील, सर्व मिळून एकत्रितपणे ही बिल्डिंग उभी करणार आहेत. मग तिसरं म्हणजे प्रयत्न. या सर्व माणसं जी आता इथे आहेत तर ती इमारत उभी राहीस तोवर भरपूर काम करणार आहेत. आणि चौथं त्यांची इंद्रिय आहेत. हे सर्व लोक आपल्या इंद्रियांची मदत घेऊनच हा एवढा मोठा प्रकल्प उभा करणार आहेत. आता ह्या 4 गोष्टी झाल्या आणि शेवटी परमात्म्याची अनुमती लागते. आता ती जर का नसेल, कधी कधी आपण एखादं बांधकाम रखडलेलं बघतो. काही बांधकाम, काही बिल्डिंग्स बघा, त्या कायद्याच्या ह्याच्यामध्ये लिगल प्रॉब्लेम्स मध्ये अडकतात आणि इमारत पूर्ण होऊ शकत नाही. आता हे जे 5 घटक आपण बघितले, आता ह्यातलं प्रत्येकाचं महत्व 20-20% आहे असं समजायचं का 5 घटकांचं? तर नाही, असं नाहीये. पहिले जे 4 घटक आहेत, स्थान आहे, कर्ता आहे, प्रयत्न आहेत आणि इंद्रिय आहेत,
हे जरी पूर्णपणे असतील, 100% जरी वापरले गेले, तरी जर का परमात्म्याची मान्यता नसेल तर कार्याला यश मिळत नाही. आता कृष्ण हे आपल्याला कारण सांगतायत, कारण आपल्या मनात काय आहे, मिथ्या अहंकार आहे. मी म्हटलं ना, एखादं कार्य सफल झालं तर माणूस विचार करतो, मी करता आहे, मी प्रयत्न केले, मी अभ्यास केला, मी कष्ट केले म्हणून पैसा आला, म्हणजे मी करता असं म्हटलं जातं. तर कधी कधी उलट पण होतं, एखाद्याला नाही ते सफल झालं तर तो व्यक्ती स्वतःलाच करता मानून तो निराश होऊन अगदी आत्महत्येचा प्रयत्न वगैरे करतो. ते इथे कृष्ण सांगतात की कार्य सफल होण्याच्या मागे कोण आहे, तर मी आहे. माझी अनुमती असेल तर तुम्ही जे कार्य करत असाल त्याला तुम्हाला यश मिळेल. मिथ्या अहंकार म्हणजे काय आहे, मी करता मी भोगता. आता असा जर का व्यक्ती असेल, मी करता मी भोगता, तर तो कृष्णांकडे वळणार नाही. म्हणून कृष्ण परत एकदा आपल्याला हे ज्ञान देत आहेत. हे आपण आता कर्मयोग जे पहिले 6 अध्याय बघितले त्याच्यामध्ये आपण हे आधी ज्ञान घेतलेलं आहे, पण परत एकदा हे कृष्ण सांगतात, आठवण करून देतात. कारण त्यांना हवंय बद्ध जीवाने ही मिथ्या अहंकार सोडून त्यांच्या गोलोकधामाकडे जावं आणि त्याप्रमाणे प्रयत्न करावे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा. हरे कृष्ण. म्हणून या 5 कारणांचा विचार न करता ज्याला वाटते की तो एकमेव करत आहे, तो खचितच मूर्ख आहे. तो गोष्टींना यथार्थ रूपात पाहू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता बघा, ज्याला वाटतंय की मी करता आहे, ते कृष्ण स्पष्टपणे सांगतात की तो मूर्ख आहे. आपल्या हृदयामध्ये स्थित परमात्मा आपल्या कर्माचं सर्व सर्व कर्मांचं संचलन करत असतात, हे त्या मूर्ख माणसाला समजतच नाही. जरी स्थान आहे, कर्ता आहे, प्रयत्न आहेत आणि इंद्रिय आहेत, ही भौतिक कारणं जर का असली तरी अंतिम कारण कृष्ण स्वतः आहेत. त्यामुळे मनुष्य फक्त या 4 भौतिक कारणांकडे न बघता परम कारण जे आहे कृष्ण किंवा परमात्मा, हे महत्वाचं समजलं पाहिजे. जो हे मानत नाही, कृष्णांना म्हणजे परमात्म्याला श्रेष्ठ मानत नाही, तो कसा आहे, तो मिथ्या अहंकारात आहे आणि तो स्वतःला करता मानतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. वाचा. न्याय, नेय आणि ज्ञाता ही 3 कर्माला प्रेरणा देणारी कारणे आहोत. इंद्रिय कर्म आणि कर्ता हे 3 कर्माचे घटक आहेत. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, नेहमीची दैनंदिन कर्म करायला 3 प्रेरक असतात असं इथे सांगितलेलं आहे, ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता. आता मला एखादं कर्म करायचंय, त्याविषयी मला ज्ञान हवं. जर का मला गाडी चालवायची असेल तर मला त्या गाडीच्या बद्दल काहीतरी माहिती हवी. चालवण्याविषयी माहितीच जर का मला नसेल तर मग मला गाडी चालवण्याची प्रेरणा कशी मिळणार? म्हणजे कुठलंही कार्य करण्याच्या अगोदर ज्ञान लागतं. आता एखादा क्रिकेटियर आहे किंवा एखादा नोकरी करणारा माणूस आहे, त्याला माहिती असतं की तासन तास जेव्हा मी नेट प्रॅक्टिस करेन किंवा मी 8-9 तास जेव्हा नोकरी करेन तर त्याचा मला लाभ काय मिळणार आहे, हे त्याला ज्ञान असतं. म्हणून तो त्या प्रकारे उत्साहाने ते काम करत असतो. आता एखादा व्यक्ती जेव्हा भगवद्गीता ऐकतो, परत परत श्रवण करतो, त्यालाही त्याच्यामध्ये आनंद मिळत असतो, म्हणून ते काम करतो. पण हे त्याला ज्ञान आहे. आता इथे ज्ञाता म्हटलेलं आहे. ज्ञाता म्हणजे काय, करता किंवा जो जाणणारा आहे तो. आता ज्ञाता म्हणजे कर्म करणार आहे, आणि कसं कर्म करणार आहे, तर तो इंद्रियांच्या द्वारे करणार आहे, इंद्रियांचा वापर करून करणार आहे. ज्ञेय म्हटलेलं आहे. ज्ञेय म्हणजे काय, तर उद्देश, ते कर्म करण्याच्या मागचा हेतू. आता एखाद्याचा हेतू पैसा कमवणं असेल, कोणी प्रसिद्धीसाठी कार्य करत असेल, तर ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता ही कर्म करायला प्रेरणा देतात. आता आपलं हे जे कर्म आहे, आपलं जे स्थूल शरीर आहे ना, ते कर्म करतं. पण आपण स्थूल शरीरने कर्म करण्याच्या आधी सूक्ष्म शरीर म्हणजे मनामध्ये आपण हा विचार करतो आधी, ते मी कसं करणार आहे. अगदी सर्वसाधारण उदाहरण घ्यायचं असेल तर मला जर का मार्केटमध्ये भाजी आणायला जायचं असेल तर मी मनात आधी विचार करते बघा, की मी किती वाजता जाणार, कशी जाणार. बसने गेले तर मला अर्धा तास लागेल, स्कूटरने गेले तर मी 10 मिनिटात घेऊन येईन. कुठली मला फळं घ्यायची आहेत, कुठली भाजी घ्यायची आहे आणि ते घरी घेऊन यायला मला किती वेळ लागणार, हे सगळं मी सूक्ष्म शरीराने आधीच विचार करते आणि मग स्थूल शरीराने ते काम करत असते. आता इथे एक चित्रामध्ये जसा हा बास्केटबॉल खेळणारा खेळाडू दाखवलाय, त्याला ज्ञान आहे की बास्केटबॉल कसा खेळायचा, म्हणजे तो ज्ञाता आहे, स्वतः तो करता आहे. त्याचा कर्म काय आहे, तर हा खेळ खेळणं, बास्केटबॉल हा खेळ खेळणं, आणि त्याची इंद्रिय वापरून तो आता खेळणार आहे. आणि हा खेळ खेळण्याच्या मागचा त्याचा उद्देश काय आहे, तर त्याला मॅच जिंकायची आहे. तर अशा प्रकारे आधी आपण प्रथम विचार करतो, त्याने आपल्याला प्रेरणा मिळते आणि मग आपण कर्म करतो. म्हणून ज्ञान, ज्ञेय आणि ज्ञाता
याला त्रिपुटी म्हटली जाते कर्माची. हे तिन्ही प्रेरक आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता प्रकृतीचे हे जे तीन गुण असतात ना, ते कसे काय आपल्यावरती प्रभाव टाकतात हे आपण बघूया. ह्याच्या पुढची स्लाइड घ्या माताजी. हा वाचा. हरे कृष्ण. 18.20. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेले सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्या ज्ञानाला तू सात्विक समज. ज्या ज्ञानामुळे अनंत रूपात विभाजित असलेल्या सर्व जीवांमध्ये एकच अविभक्त आध्यात्मिक स्वभाव दिसून येतो, त्याला तू सात्विक समज. 18.21. ते ज्ञान ज्याद्वारे प्रत्येक विभिन्न शरीरात भिन्न प्रकारचे जिवंत अस्तित्व आहे, ते आपणास समजले पाहिजे की आपण उत्कटतेच्या स्थितीत असणे आवश्यक आहे. 18.22. आणि ते ज्ञान ज्यामुळे मनुष्य एकाच प्रकारच्या कार्याला सर्वस्व समजून आसक्त होतो, त्याला सत्याचे ज्ञान राहत नाही, व जे अतिशय अल्प असते त्या त्या ध्यान आला तमोगुणी ज्ञान असे म्हणतात. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता प्रकृतीचे तीन गुण, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, या तीन गुणांचा प्रभाव आपल्या बुद्धीवरती, आपल्या कर्मावरती, कर्त्यावरती आणि जे कर्म करतो त्यावर पडत असतो. आपल्या निश्चयावरती आणि सुखावरती पण पडतो. आता इथे या तीन श्लोकामुळे आपल्या ज्ञानावरती या प्रकृतीच्या तीन गुणांचा प्रभाव कसा पडतो हे सांगितलेलं आहे. 20व्या श्लोकात इथे म्हटलंय की मनुष्य, देवत्या, पशु पक्षी, वृक्षवेल या सर्वांच्या ठिकाणी, सर्व जीवांच्या ठिकाणी जो आत्मा स्थित पाहतो त्याचं ज्ञान सात्विक असतं. आता बघा, आपण जाणून घेतलं की प्राण्यांना त्यांच्या पूर्वकर्मानुसार हा देह प्राप्त झालेला असतो, पण सर्व देहांमध्ये स्थित आत्मतत्व हे एकच आहे. बाह्य शारीरिक भेद जर का वेगळा जरी असला तरी आत्मतत्व मात्र सेमच आहे किंवा सारखंच आहे. म्हणजे आता आपण 5व्या अध्यायामध्ये तो श्लोक शिकलो होतो बघा, विद्या विनय संपन्ने ब्राह्मणे गवी हस्तिनी शुनीचैव स्वपाकेच्या पंडिता समदर्शिना. म्हणजे ज्ञानी कोण असतो? जो बाह्य शारीरिक भेद निरर्थक मानून सर्वांच्या आतमध्ये स्थित जो परमात्मा आहे त्याला बघतो. त्यासाठी त्याची दृष्टी कशी असते? समदृष्टी असते. मग तो गाय असेल, कुत्रा असेल, हत्ती असेल, ब्राह्मण असेल किंवा चांडाळ, यांना सर्वांना तो समदृष्टीने बघतो, कारण त्यांच्यातील परमात्म्याला तो बघू शकतो. नामदेव महाराजांचं उदाहरण आहे बघा. एक कुठला कुत्रा त्यांच्याकडून भाकरी घेऊन पळाला, तर नामदेव महाराज त्याच्या मागे पळत गेले की अरे ती भाकरी सुकी आहे, तुला थोडं तूप लावून देतो, मग तू खा. तसं संतांचं हृदय बघा किती निर्मळ असतं. तर हे सात्विक ज्ञान झालं. कुत्रा असला तरी त्यातली आत्मा किंवा चेतना तीच आहे हे ते जाणतात. आता रजोगुणी, रजोगुणी ज्ञान कसं असतं की तो व्यक्ती भोग करण्याच्या दृष्टीतून बघतो. जी गोष्ट त्याच्या कामाची आहे, उपयोगाची आहे, भोगाची आहे ती चांगली. असा व्यक्ती हे लक्षात ठेवत नाही की सर्वांमध्ये एकच परमात्मा आहे, भगवंतांचा अंश आहेत सर्वजण, हे तो बघत नाही. बाह्य शरीराचा किंवा भौतिक शरीराच्या पलीकडे परमात्मा शरीरामध्ये आहे, जो सर्वव्यापी आहे, त्याचं त्याला ज्ञानच नसतं. आणि हे रजोगुणाच्या प्रभावामुळे घडतं. आता तिसऱ्या श्लोकामध्ये म्हणजे 22व्या श्लोकामध्ये आपल्याला सांगितलंय तमोगुणाचं. तमोगुणाचं म्हणजे काय? तमोगुण हा अज्ञानाचा गुण आहे, अंधकार, ज्याला ज्ञानच नाहीये. असे व्यक्ती तुच्छ प्रकारची कर्म करत असतात आणि त्यामध्येच लिप्त असतात. पशुतुल्य मर्यादित ज्ञान ते असतं त्यांचं. अगदी आपल्या शरीरापुरतं मर्यादित असतं. मला बरं वाटतंय ना, मला समाधान मिळतंय ना, एवढंच ज्ञान त्यांचं असतं. आहार, निद्रा, भय, मैथून यातच त्यांचं ज्ञान संपतं. आणि अशी माणसं भौतिक जगामध्ये खूप आपल्याला दिसून पण येतात. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचता. हरे कृष्ण. भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित तीन प्रकारच्या क्रिया. 18.23. जे कर्म नेमलेले आहेत, आसक्तीशिवाय केले जाते, जे राग द्वेष न ठेवता आणि फलप्राप्तीच्या इच्छेविना केले जाते, त्या कर्माला सात्विक कर्म म्हणतात. 18.24. परंतु फल आशेची इच्छा धरणाऱ्या मनुष्याकडून मोठ्या प्रयासाने जे कर्म केले जाते व जे मी त्या अहंकारयुक्त बुद्धीने केले जाते, तो रजोगुणी कर्म होय. 18.25. जे कर्म मोहाने शास्त्रीय आदेशाची अवहेलना करून व भावी बंधनाची पर्वा न करता किंवा हिंसा अथवा दुसऱ्यांना क्लेश देण्याकरता केले जाते, त्या कर्माला तामसिक कर्म म्हणतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता आपण ज्ञान बघितलं आधीच्या श्लोकामध्ये. आता तीन प्रकारच्या क्रियांवर कसा परिणाम होतो या गुणांचा ते सांगितलंय. 23व्या श्लोकात म्हटलंय कुठलंही कार्य निरासक्त होऊन, म्हणजे राग द्वेष पसंत आवड नावड न मानता
कर्तव्य समजून जेव्हा केलं जातं तेव्हा आपली आसक्ती नसल्याने हे कृष्णांच्या आनंदासाठी कार्य केलं जातं. स्वतःच्या आत्मतृप्तीचा हेतू नसून मला हे आवडतं असं न करता कृष्णांना हे आवडतं, कृष्णांना प्रसन्न करण्यासाठी जे कार्य केलं जातं ते सात्विक कार्य होय. आता जेव्हा कार्य खूप उत्साहाने करायचं आहे, हे आपल्याला सात्विक कार्याचा गुण काय आहे? खूप उत्साहाने कार्य करायचं आहे, फळाची आसक्ती न ठेवता कृष्णांच्या आनंदासाठी हे केलं गेलं पाहिजे. जसं आता अर्जुन युद्ध करणार आहे, अनासक्तीने करणार आहे, कृष्णांच्या आनंदासाठी करणार आहे आणि पूर्ण उत्साहाने करणार आहे, पूर्ण शक्तीने प्रयत्नाने तो युद्धामध्ये उतरणार आहे. तर हे सात्विक कार्य झालं. मग आता राजसिक कार्य. रजोगुणी व्यक्ती कसा आहे, आपल्या इच्छापूर्ती करता अहंकाराने कार्य करतो. मी शरीर आहे असं तो मानून चालत असतो. त्यामुळे जिथे मनुष्य स्वतःला शरीर मानतो तिथे त्याची भोग प्रवृत्ती वाढते. माझा मान सन्मान, माझी प्रतिष्ठा, माझं यश, हे पाहिजे मला, ते पाहिजे, असं रजोगुणात केलेलं कर्म असतं. मी करता मी भोगता अशा प्रकारात महत् प्रयास तो करतो. आणि जे कर्म करतो ते मिथ्या अहंकारामुळे करतो, स्वतःच्या आनंदासाठी तो करत असतो. हे झालं राजसिक कर्म. आणि 25व्या श्लोकामध्ये आता आपल्याला तामसिक तमोगुणाचा प्रभाव सांगितलाय. आता बघा, रजोगुणी व्यक्ती स्वतःच्या आनंदासाठी कार्य करतो, पण तमोगुणी काय करतो? दुसऱ्याला दुःख देण्यासाठी कार्य करतो. मला त्रास होईल ते ठीक आहे, पण दुसऱ्याला दुःख होईल ना याचा मला आनंद आहे, हा झाला तमोगुणी. आता ही कर्म शास्त्राच्या विरुद्ध असतात. विकर्म ज्याला म्हटलेलं आहे, मूक प्राण्यांना त्रास देणे, गोरगरिबांकडून पैसे लुटणे, ही सर्व तमोगुणामध्ये केलेली कार्य आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता आपण ज्ञान पाहिलं आणि कर्म पाहिली, आता कर्ते बघूया. कर्त्यावरती कसा काय प्रभाव पडतो ते आता आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. वाचा माताजी. हरे कृष्ण. 18.26. जो मनुष्य प्राकृतिक गुणांचा संग न करता मिथ्या अहंकाराविना निश्चयाने आणि उत्साहाने यश अपयश यामुळे विचलित न होता आपले कर्म करतो, याला सात्विक कर्ता असे म्हणतात. जो करता कर्म व कर्मफल प्रती आसक्त होऊन फळांना बघू इच्छितो व जो लोभी, चाळूक, अपवित्र व सुखदुःखामुळे विचलित होणारा असतो, त्याला रजोगुणी कर्ता म्हटले जाते. जो करता नेहमी शास्त्र विरुद्ध कर्म करतो, जो भौतिकवादी, हट्टी, कपटी, दुसऱ्याचा अपमान करण्यात तरबेज असतो, जो आळशी, सदैव काम करताना चालढकल करणारा असतो, त्याला तमोगुणी कर्ता असे म्हटले जाते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता सात्विक करता कसा आहे? त्याला काही अहंकार नाहीये, कुठला भौतिक लाभ इच्छा त्याला नाहीये, दृढ संकल्प मात्र त्याचा आहे. मी रोज एवढा जप करेनच, मंगल आरतीसाठी मी रोज उठेन, रोज मी भगवद्गीतेचं वाचन करेन, हे अत्यंत उत्साहाने तो करत असतो. दृढ संकल्प ठेवून तो करत राहतो. सफलता मिळेल म्हणून करत नाही, आणि मिळाली तरी तो विचलित होत नाही, नाही मिळाली तरी विचलित होत नाही, कारण त्याची स्वतःची भोग इच्छा नसते. सफलता मिळाली, यश मिळालं तर तो कृष्णांची कृपा मानतो, असफलता मिळाली तर कृष्णांची इच्छा समजतो. आता सात्विक करता हा ज्ञानी आहे, कृष्णांच्या आनंदासाठी पूर्ण उत्साहाने, पूर्ण आपल्या शक्तीने हे कर्म करत असतो. फळाकडे न बघता करतो आणि आपला मात्र उत्तम प्रयत्न करण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे आता 27व्या श्लोकामध्ये राजसिक कर्त्याबद्दल सांगितलेलं आहे. राजसिक कर्ता कसा आहे? कर्मावरती आणि कर्मफळावरती अत्यंत आसक्त आहे. घरदार, नोकरी, संपत्ती, भौतिक सुख सोयी, आपलं जीवन अधिकाधिक कसं सुखदायी बनेल इथे त्याचा विचार असतो. हा झाला राजसिक कर्ता. आणि कर्म सफल झालं तर तो अतिशय सुखी होतो, पण ते असफल झालं तर तो दुःखी होतो. धनसंपत्तीची त्याला अतिशय लालसा असते. आणि मग अशा व्यक्तींना बघा, धन कुठल्या मार्गाने आलं आहे ह्याला तो महत्व देत नाही. मिळतंय ना धन, तर मग घ्या आणि साठवा. स्वतःची इंद्रिय तृप्ती करण्यासाठी तो पापकर्म पण करू शकतो. तशी माणसं खूप लोभी असतात, तो इतरांचा ते द्वेष करतात, आणि आपलं धन कसं आहे, अविनाशी आहे असं त्यांना वाटत असतं, कधीच ते आपल्यापासून वेगळं होणार नाही. पण जेव्हा कधी असा प्रसंग येतो तेव्हा ते फार दुःखी पण होतात. 28व्या श्लोकामध्ये तामसिक कर्त्याबद्दल सांगितलंय. तामसिक कर्ता कसा? शास्त्राच्या विरुद्ध कर्म करत असतो, विकर्म करत असतो, आणि कपटी असतो, दुसऱ्याचा अपमान करणारा असतो, अतिशय आळशी, चालढकल करणारा, मोठ्या मोठ्या योजना बनवतो, पण कृती मात्र काहीच करत नाही. त्यामुळे हा दुःखी असतो. तर अशा प्रकारे तमोगुणात, तम म्हणजे काय? अंधकार, अज्ञानामध्ये हे घट्ट जखडलेलेच असतात जणू. कोणी एखादा आध्यात्मिक गुरु यांना जर का भेटला तरच त्यांना यातून, या गुणातून बाहेर काढू शकतो, नाही तर ते अधोगतीने जातात. घ्या पुढची स्लाइड माताजी.
कृष्णा, भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित या तीन प्रकारच्या क्रिया. हे पाच या बुद्धीद्वारे मनुष्य प्रवृत्ती आणि निवृत्ती, कार्य आणि सहकार्य, भय आणि निर्भय, बंधन आणि मोक्ष यांना जाणतो, ती सात्विक बुद्धी होय. हे पाच जी बुद्धी धर्म आणि अधर्म, कार्य आणि सहकार्य यामधील भेद जाणू शकत नाही, ती राजसी बुद्धी होय. भ्रम आणि अंधकाराच्या प्रभावामुळे जी बुद्ध धर्माला व धर्माला धर्म समजते आणि सदैव विपरीत मार्गाने कार्य करते, ती बुद्धी म्हणजे तामसिक बुद्धी होय. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता बुद्धीवर कसे तीन गुण प्रभाव टाकतात ते आपल्याला या श्लोकांमध्ये सांगितलंय. 30व्या श्लोकामध्ये सत्वगुणी बुद्धी कशी असते ह्याची माहिती देतात कृष्ण. आता ज्याद्वारे मनुष्य कुठलीही कर्म करावीत, कुठली करू नयेत हे ठरवू शकतो. जी बुद्धी योग्य अयोग्य ह्याचा सारासार विचार करू शकते ती झाली सात्विक बुद्धी. सात्विक बुद्धीच्या माणसाने शास्त्राचं ज्ञान घेतलेलं असतं, त्यामुळे त्याला काय करायचं काय करायचं नाही याची क्लॅरिटी असते त्याच्यामध्ये. आणि त्यामुळे काही झालं तरी तो चुकीची कर्म करायला प्रवृत्त होत नाही. आता एखाद्याने कोणा सिनेमाला त्याला बोलवलं तर तो विचलित होत नाही. तो निग्रहाने सांगू शकतो की माझा क्लास आहे किंवा मला आता जॉब करायचा आहे. त्याला स्पष्टपणे माहिती असतं त्याला काय करायचं आहे. मग कुठलाही गोंधळ त्याच्या मनामध्ये नसतो. शास्त्रांच्या आधारावरती तो निर्णय घेतो आणि त्याप्रमाणे आपली कर्तव्य पार पाडतो. 31व्या श्लोकामध्ये आता राजसिक बुद्धीबद्दल सांगितले. आता सात्विक बुद्धी जसं योग्य अयोग्य ह्याची जाण असते आणि भेद करू शकते, त्याप्रमाणे योग्य कार्य कुठलं अयोग्य कार्य कुठलं. पण राजसिक व्यक्ती जो असतो हा भेद करू शकत नाही. त्याच्या फायद्याचं जे काही आहे ते त्याला महत्वाचं वाटतं. आता इथे थोडंसं ज्ञान आहे त्याला, पण भौतिक उपभोगाची इच्छा पण त्याची प्रबळ आहे. त्यामुळे कळतं पण वळत नाही म्हणतात ना, अशी त्याची परिस्थिती आहे. थोडं ज्ञान आहे पण त्याप्रमाणे तो कृती मात्र करू शकत नाही. ही झाली राजसिक बुद्धी. 32व्या श्लोकामध्ये तामसिक बुद्धी, अज्ञान, तमोगुण म्हणजे अज्ञान. तर तो धर्माला अधर्म समजतो आणि अधर्माला धर्म समजतो. तमोगुणी बुद्धी म्हणजे सात्विक बुद्धीच्या अगदी विरुद्ध आहे. हे त्या सात्विक बुद्धी आपण म्हटली त्याला पूर्ण क्लिअर कट क्लॅरिटी असते काय करायचं काय नाही. राजसिक बुद्धी म्हणजे नक्की काय करायचं हे समजत नाही. आणि तमोगुणी बुद्धी म्हणजे विपरीत अयोग्य सर्व गोष्टी चुकीच्या करणार. तामसिक बुद्धीमुळे मनुष्य कसा नास्तिक असतो. महात्म्याला तो सामान्य मनुष्य समजतो आणि एखाद्या सामान्य मनुष्याला तो महात्मा समजतो. ही झाली तामसिक बुद्धी जी त्याला अयोग्य प्रकारे वागायला लावते. आता एखादा दारुडा असेल त्याच्या व्यसनासाठी तो घरदार विकेल, आपल्या बायका मुलांना त्रास देईल. ह्याच्या मागचं कारण काय आहे? त्याचा तमोगुण. त्याने बुद्धीवरती अशा प्रकारे प्रभाव टाकलेला आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता तीन प्रकारचे निश्चय कसे असतात या गुणांच्या प्रभावामुळे हे आपण बघूया. हरे कृष्णा. भौतिक प्रकारच्या स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित तीन प्रकारच्या क्रिया आणि अशा रीतीने जो मन, प्राण व इंद्रियांच्या क्रियांना संयमित करतो, तो निश्चय म्हणजे सात्विक निश्चय. परंतु अर्जुन, या निर्धाराने मनुष्य धर्म, अर्थ आणि काम यांच्या फळांना सतत असतो, तो निश्चय राजसिक होय. हे पाच जी धृती, स्वप्न, भय, शोक, विषाद आणि मोहाच्या पलीकडे जाऊ शकत नाही, ती दुर्बुद्धी पूर्ण धृती म्हणजे तामसी धृती होय. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा 33व्या श्लोकामध्ये असा निश्चय जो दृढ आहे आणि म्हणजे एक दिवस केलं एक दिवस केलं नाही असं नाही. सात्विक निश्चयामुळे मनुष्य कसा आहे, आपल्या मनाला इंद्रियांना तो नियंत्रण करू शकतो. त्यामुळे असा व्यक्ती दृढ निश्चयी असतो. आता श्रीला प्रभुपादांचं उदाहरण घेऊ शकतो. त्यांना बोटीच्या प्रवासादरम्यान बघा हृदयविकाराचे 2 झटके आले, पण त्यांचा निर्धार मात्र कायम होता. गुरुच्या आदेशाचं त्यांना पालन करायचं होतं. ते अमेरिकेत गेले, भागवत धर्माचा त्यांनी प्रसार केला. म्हणजे त्यांच्या निश्चयाच्या आड कोणीही येऊ शकलं नाही, अगदी त्यांची स्वतःची तब्येत सुद्धा. तर हा झाला सात्विक निश्चय. अतिशय दृढ निर्धार असतो अशा व्यक्तींचा. 34व्या श्लोकामध्ये आपल्याला राजसिक निश्चय कसा असतो, तर रजोगुण म्हणजे इंद्रिय तृप्ती ही त्यांची प्राथमिकता असते आणि महत्व असतं त्यांना त्या गोष्टीचं. ते झालं आणि मग बाकीच्या गोष्टी करायला जमल्या तर ते करतात. मला भोगायचं आहे, मला इंद्रिय तृप्ती करायची आणि ते पूर्ण करण्यासाठी ते महत् प्रयास करत असतात. असंख्य एका पाठोपाठ येणाऱ्या तयार होणाऱ्या त्यांच्या इच्छा असतात आणि इच्छा पूर्ण करण्याचा त्यांचा निश्चय असतो. आता एखाद्याच्या मनामध्ये असंख्य इच्छा असतील, त्यातली एक इच्छा असेल त्याची जप करण्याची, तर काय होतं,
होतं अशा वेळेला आता हा माणूस रजोगुणी मनुष्य जप करायला बसलाय, पण तेवढ्यात त्याच्या मित्रांचा फोन आला की सगळ्यांनी सिनेमाला जायचंय. मग हा काय करेल, जपमाळ खाली ठेवेल आणि या मित्रांच्या बरोबर तो सिनेमाला जायला तयार होईल. 35व्या श्लोकामध्ये आपल्याला तमोगुणी व्यक्तीबद्दल सांगितलंय. आता रजोगुणातली व्यक्ती आपण बघितली कशी आहे, अर्थ धर्म आणि काम यासाठीच तो मनुष्य कार्य करतो. पण तमोगुणी व्यक्ती कसा आहे, फक्त स्वप्न बघतो, काही कार्य करत नाही. त्यामुळे तो दुःखी असतो, भ्रमित असतो, मोहग्रस्त म्हणतो आपण त्याला. मोठ्या मोठ्या योजना बनवतो पण तो कृती मात्र काही करत नाही. हा झाला तमोगुणी निश्चय. म्हणजे त्याला दुर्बुद्धी असंच म्हटलेलं आहे आणि ही का हे त्याच्या पतनाचंच कारण होतं. घ्या माताजी पुढची. आता आपण सुख बघूया, 3 गुण सुखावरती कसं काय प्रभाव टाकतात ते आता पुढच्या श्लोकांमध्ये. हरे कृष्णा. भौतिक भौतिक स्वरूपाच्या पद्धतीवर आधारित 3 प्रकारच्या क्रिया, जे आरंभी विषासमान प्रतीत होते परंतु शेवटी अमृततुल्य असते आणि जे मनुष्याच्या ठिकाणी स्वरूप साक्षात्काराची जागृती करते, त्या सुखाला सात्विक सुख म्हटले आहे. इंद्रियाच्या विषयांशी संयोग झाल्याने प्राप्त होणारे सुख, जे प्रारंभी अमृतासारखे वाटते परंतु जे विषयाप्रमाणे असते, त्या सुखाला राजसिक सुख म्हटले जाते. आणि जे सुख स्वरूप साक्षात्कार याकडे लक्ष देत नाही, जे आरंभापासून शेवटपर्यंत मोहमयी असते, जी ते निद्रा, आळस व प्रमाद यापासून उत्पन्न होते, त्या सुखाला तामसिक सुख म्हटले जाते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता सात्विक सुख कसं आहे, प्रारंभी विषासमान पण शेवटी ते अमृततुल्य आहे. सुरुवातीला करायला अत्यंत कठीण वाटतं, पण पालन करायला त्या प्रकारे जर का मनुष्य यशस्वी झाला तर अमृततुल्य असं हे सुख आहे. आता उदाहरण घ्यायचं झालं तर एखादं कडू औषध बघा, आपल्याला काही आजारामध्ये घ्यायला सांगतात. आपल्याला अतिशय त्रासदायक वाटतं ते सुरुवातीला, पण तेच आपल्या स्वास्थ्यासाठी लाभदायक ठरतं. किंवा आपल्या अगदी साखर झोपेतून उठून मंगल आरती करायची 4 वाजता, त्याच्यासाठी तयार होणं सुरुवातीला कठीण वाटतं, पण शेवटी दिवसाच्या आपल्याला समजतं की आपण जपही केला, ऑफिसची सर्व कामही केली आणि आपल्याला आनंदही मिळाला. तसंच व्यायाम करणं, विद्यार्थ्यांच्यासाठी अभ्यास करणं, ही सगळी हीच उदाहरणं आहेत. किंवा आता फास्ट फूड खाण्याची सवय असते एखाद्याला, ती सोडायची असेल तर सुरुवातीला खूप अवघड वाटतं, पण नंतर तेच त्याच्या स्वास्थ्यासाठी अतिशय उपयोगी ठरतं. 38व्या श्लोकामध्ये आपल्याला रजोगुणी माणसावरती रजोगुणाचा सुखावर कसा प्रभाव पडतो हे सांगितलेलं आहे. आता इथे आपण म्हटलं की इंद्रिय आणि इंद्रिय विषय यांच्या संयोगातून जे प्राप्त होणारे सुख आहे ते सदैव दुःखाला कारणीभूत ठरते. आता तरुण पिढीमधली मुलं मुली एकमेकांकडे आकर्षित होतात, हे ह्या गुणामुळे, शारीरिक आकर्षणामुळे आकर्षित होतात. आता इंद्रियांचं सुख कसं आहे, हे तात्पुरतं आहे, काही काळ हे सुख देणार आहे, पण कालांतराने जेव्हा हे वेगळे होतात तेच त्यांच्या दुःखाचं किंवा शोकाचं कारण ठरतं. राजसिक सुख कसं, आरंभी हवं हवं असं वाटणारं, आनंद देणारं आहे, पण शेवटी ते विषासमान किंवा दुःखदायकच ठरतं. म्हणजे आधी उपभोग आनंद, पण नंतर दुःखामध्ये बदलतं. आता आपण 5व्या अध्यायातला 22वा श्लोक होता बघा, येही संस्पर्शजा भोगा दुःख यो नव एवते आद्यंतवंत कौंतेय न तेषु रमते बुधा. हा कृष्ण म्हणाले होते तिथे स्पष्टपणे की कौंतेया, अशा सुखांना आरंभ आहे आणि शेवट पण आहे. त्यामुळे बुद्धिमान व्यक्ती जो आहे यामध्ये आनंद घेत नाही. न तेषु रमते बुधा, इंद्रिय सुखाच्या कारणांकडे तो आकर्षित होत नाही. आता जिथे त्वरित सुख आहे, म्हणजे इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन ज्याला म्हणतो, हे राजसिक प्रकारचं सुख झालं. जसं आता गुलाबजाम आहे, ते खाऊन आनंद मिळतो, पण तो कसा आहे, क्षणिक आहे, जिभेवर असेपर्यंतचाच आनंद आहे. अर्थात त्याचं अतिसेवन आपण नाही करू शकणार, ते आपल्यासाठी लाभदायक होऊ शकणार नाही. म्हणजे ते प्रेयस नाहीये, तात्पुरत्या आपल्याला चांगलं वाटेल पण आपल्या अंतिम फायद्याचं नाही, म्हणजे ते आपल्यासाठी श्रेयस्कर नाहीये. आता शाश्वत सुख कसं आहे, हे शाश्वत गोष्टींमधूनच मिळू शकतं. कृष्ण म्हणतात ना भौतिक जगाचं वर्णन करताना, दुःखालयम अशाश्वतम. तर या भौतिक जगातली सर्व गोष्ट कशी आहे, अशाश्वत स्वरूपाचीच आहे. त्यामुळे आपल्याला ती शाश्वत आनंद देऊच शकणार नाही. आपल्याला हे भौतिक जग सोडून कुठे जायचं आहे, शाश्वत अशा कृष्णधामामध्ये जायचं आहे. शाश्वत गोष्ट कुठली आहे, आपला आत्मा, आपल्या आत्म्याचा कृष्णांच्या बरोबर संबंध आणि भगवंत स्वतः, ह्या सर्व गोष्टी शाश्वत आहेत. 39व्या श्लोकामध्ये आपल्याला तामसिक सुख कसं आहे याबद्दलची माहिती दिली आहे. ही कसं आहे, सात्विक सुखाच्या विरुद्ध आहे. आळस, निद्रा यात सुख मानणारा जो असतो ना, तो तमोगुणी म्हटलेला आहे. तमोगुणी म्हणजे अज्ञान, भ्रम
आणि हा सदैव कसा आहे, भ्रमित आहे. त्यामुळे त्याला योग्य अयोग्य कळत नाही, पापकर्म करतो, कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात असतो, त्यामुळे तो दुःखी असतो. आता रजोगुणी कसा आहे, आरंभी पहिल्यांदा सुख आहे, क्षणिक सुख आहे आणि शेवटी दुःख. तमोगुणी कसा, आरंभी पण सुख आणि शेवटी पण दुःख. आरंभी पण दुःख आणि शेवटी पण दुःख असा तमोगुणी आहे. आता एखादं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण दारूचं व्यसन म्हणूया किंवा नशा वगैरे याच्या आहारी गेलेलं जे आहेत लोक, त्यांचं हे तमोगुणी व्यसन म्हटलेलं आहे. म्हणजे आरंभी आणि शेवटी दुःखच दुःख. आणि कसं आहे, विषयासक्त असतो मनुष्य, दुःखी असतो तरी तेच करत राहतो. त्याला भोग करताना म्हणजे दुःख होत असतं. काही दारू पिणाऱ्या माणसाला दुःख होत नाही का? पण तरी तो ते करतच राहतो, पण तो अज्ञानामध्ये असतो. आता आपल्याला इथे काय महत्वाचं समजून घ्यायचंय, की आपली सुखाची जी पातळी आहे, स्तर जो आहे ना, तो आपल्याला हळूहळू वाढवायचा आहे. तमोगुणापासून रजोगुणापर्यंत, रजोगुणापासून सत्वगुणापर्यंत आणायचंय. तर हे आपण कसं करू शकतो, तर श्रीला प्रभुपाद आपल्याला हे सांगतात की जप करून करू शकतो. आणि कृष्ण आपल्याला दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलेलं आहे कृष्णांनी, की उच्चतर रसाचा जेव्हा आपण अनुभव घेतो, म्हणजे उच्च रसामध्ये आपण गोडी जेव्हा घेतो, तेव्हा आपल्याला निम्र प्रतीच्या गोष्टींमधली गोडी कमी होते. जसं आता एखाद्याने कृष्णांच्या अप्रतिम अशा ऐश्वर्याची गोडी चाखली, तर त्याला भौतिकामधली जी गोडी आहे ना, भौतिक विषयामधली, ती निश्चितपणे कमी होते. तर एखाद्याला उच्च स्वाद जेव्हा दिला, तेव्हा निम्न रसामधली, निम्न स्वादामधली त्याची ओढ ही कमी होते. घ्या माताजी पुढची स्लाइड. आता 2-3 स्लाइड सोडून माताजी 42वा श्लोक आहे बघा, ती घ्यायची. ह्याच्याही पुढची घ्या. ह्याच्यानंतर 2 स्लाइड सोडायच्या माताजी, ह्याच्याही पुढची घ्या. हा, ही ठेवा, ही ठेवा, ही वाचा आता. हरे कृष्ण. श्लोक वाचणार आहे माताजी. नाही, डायरेक्ट अनुवाद वाचूया. हरे कृष्णा. शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता या स्वाभाविक गुणानुसार ब्राह्मण कर्म करतात. शौर्य, तेज, निर्धार, दक्षता, युद्धामध्ये धैर्य, औदार्य आणि नेतृत्व या स्वाभाविक गुणांमुळे क्षत्रिय कर्म करतात. कृषी, गोरक्ष आणि व्यापार हे वैश्यांचे जन्य कर्म आहे आणि श्रम व इतरांची सेवा करणे हे शूद्राचे कर्म आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता आपण वर्णाश्रम धर्माबद्दल कृष्ण आपल्याला सांगितलेलं आहे इथे. वर्ण म्हणजे काय, तर व्यवसाय, आणि आश्रम म्हणजे आपल्या आध्यात्मिक जीवनाची पायरी. आता 4 वर्ण कुठले आहेत, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. आता इथे काय सांगतायत कृष्ण, की कोण ब्राह्मण आहे, कोण क्षत्रिय आहे, हे आपल्या जन्माने ठरत नाही, तर आपल्या गुणानुसार ठरतं. हे खूप महत्वाचं आहे. आता सत्वगुणामध्ये स्थित ब्राह्मण असतो. ब्राह्मणाचे गुण कुठले सांगितले, तर शांती, आत्मसंयम, तपस्या, पावित्र्य, सहनशीलता, प्रामाणिकपणा, ज्ञान, बुद्धिमत्ता आणि धार्मिकता. हे 9 गुण ज्याच्यामध्ये असतील त्याला ब्राह्मण म्हटलं पाहिजे. बघा हा, आपण काय म्हटलं, हे गुणानुसार ठरतं, जन्माप्रमाणे ठरत नाही. तर हे गुण ज्याच्यामध्ये आहेत तो ब्राह्मण ठरतो. 43व्या श्लोकामध्ये क्षत्रिय रजोगुणात स्थित असतो. तर क्षत्रियाचे गुण सांगितलेले आहेत. शौर्य असायला पाहिजे, तेज, निर्धार, दक्षता, धैर्य, औदार्य आणि नेतृत्व. आता हे गुण ज्याच्यामध्ये असतील तर तो क्षत्रिय झाला. आता हा कसा आहे, जो वैश्य आहे तो रजोगुण आणि तमोगुण याचं मिश्रण आहे. त्याचे कुठले कृषी, गोरक्षा, व्यापार हे वैश्य करतो. आणि शूद्र काय म्हटलेलं आहे, तो इतर सर्व वर्ण जे आहेत, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य यांची सेवा करतो किंवा त्यांचा नोकरी करतो. पुढची स्लाइड घ्या माताजी. श्लोक वाचते मी. हा, हरे कृष्ण. यत प्रवृत्ती भूतानां येन सर्वम इदम ततम स्वकर्मणा तप अभर्च्य सिद्धिं विन्दन्ति मानव. हरे कृष्ण. हरे कृष्णा. सर्व जीवांचा उद्गम आणि सर्वव्यापी असणाऱ्या भगवंताची पूजा करून मनुष्य आपल्या सर्व स्वकर्माद्वारे सिद्धी प्राप्त करू शकतो. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकात कृष्ण काय सांगतात, की प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत. तर त्यामुळे एक एक एखादा व्यक्ती दुसऱ्याचं काम करू शकत नाही. आता एखादा आर्मी मधला जवान असेल तर तो डॉक्टर बनून डॉक्टरचं काम करू शकत नाही.
किंवा एखादा टीचर असेल तर तो जाऊन आर्मीमध्ये जवान बनू शकत नाही. प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत. आता आपल्या गुणांना जाणून त्याप्रमाणे आपण कर्तव्याचं पालन केलं तर आपली आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. म्हणजे आपला गुण ओळखून आपण आपला व्यवसाय निवडायचा आहे. असं नाहीये की मी ब्राह्मण आहे म्हणजे वेद अध्ययन ब्राह्मण करतो म्हणून त्यालाच कृष्णाची प्राप्ती होईल. बघा हे खूप महत्वाचं आहे. कृष्ण सांगतात की तुम्ही तुमच्या स्वधर्माचं पालन केलं मग तुम्ही क्षत्रिय असाल, वैश्य असाल, शूद्र असाल तरी तुम्ही माझी प्राप्ती करू शकाल. स्वधर्माचं पालन तुम्हाला त्यासाठी करावं लागेल. मग क्षत्रिय जर का असं म्हणाला की माझी कर्तव्य सोडून मी ब्राह्मणासारखं ज्ञान अर्जन करेन, वेद पठण करेन, तर ते योग्य नाही. आपल्या स्वधर्मातली कर्तव्य सोडून आपण दुसऱ्या वर्णाची कर्तव्य करू लागलो तर हे आपल्यासाठी हितकारी नाहीये. स्वधर्माचं पालन केलं तरच आध्यात्मिक उन्नती आपली घडणार आहे. तर या श्लोकामधून कृष्ण आपल्याला हे समजवतात की जो लाभ ब्राह्मणाला वेद अध्ययन करून मिळतो तोच लाभ क्षत्रियाला युद्ध पण करून मिळणार आहे, हे आपल्याला महत्वाचं सांगितलं. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा अनुवाद वाचता. हरे कृष्ण. मनुष्याने आपल्याला प्राप्त झालेले कर्म सदोष रीतीने करणे हे परक्याचे कर्म स्वीकारून ते पूर्ण रीतीने करण्यापेक्षा अधिक श्रेयस्कर आहे. मनुष्याला त्याच्या स्वभावाला अनुसरून सांगण्यात आलेले कर्म हे कधीच पापाने प्रभावित होत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे म्हटलेलं आहे की मनुष्याने दुसऱ्याच्या कर्माचं अनुकरण करू नये. प्रत्येकाचा गुण वेगळा आहे, त्यानुसार त्याचा स्वभाव आहे आणि त्याप्रमाणे त्याने कर्म केलं पाहिजे. आता मनुष्याला असं वाटलं की आपण दुसऱ्याचं कर्म करावं असं त्याला का वाटतं बरं? कारण त्याला काय वाटत असतं की माझ्या कर्मामध्ये काहीतरी दोष आहे. आता क्षत्रिय बघा काय देशाची सेवा करतो, देशाचं रक्षण करण्यासाठी त्याला युद्ध करावं लागतं, मग विरोधी सेनेमधील काही जवानांना त्याला मारावं पण लागतं. आता हा काय विचार करतो माझ्या कर्मापेक्षा ब्राह्मणाचं कर्म बरं आहे. तो काय वेदांचं अध्ययन करतो, ज्ञान घेतो आणि इतरांना देतो, त्याला काही कोणाची हत्या करावी लागत नाही. ब्राह्मण काय विचार करेल की मला तर माझ्या कामामध्ये धन फारसं मिळत नाही, पण हा वैश्य कसा आहे व्यापार करतो, खूप धन कमवतो. आता वैश्य काय म्हणेल मी व्यापार करतो, ते करत असताना मला खोटं पण बोलावं लागतं. प्रत्येक जण आपल्या कर्मामधलं असं दोष काहीतरी काढेल आणि दुसऱ्या माणसाच्या कर्मामध्ये आपण म्हणजे दुसऱ्या माणसाचं कर्म आपण करावं अशी तो इच्छा करेल. आता इथे कृष्ण आपल्याला इशारा देतात की असं केल्याने ते आपल्यासाठी श्रेयस्कर होणार नाही, हितकारी होणार नाही. तुमच्या गुणाप्रमाणे म्हणजे तुम्ही गुणाप्रमाणे तुम्हाला व्यवसाय निवडायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला कर्म करायचे. आता एखाद्याला जर का सुंदर चित्र काढता येत असेल तर त्याने वकिलाचं व्यवसाय निवडू नये. आता तसंच किंवा एखादा शिक्षक असेल तर त्याने आर्मीमध्ये जाऊन जवान बनू नये. म्हणजे तो जे काही त्याचे गुण असतील त्याप्रमाणे त्याचा स्वभाव असेल आणि त्याप्रमाणे आपण त्याने कर्म केली पाहिजेत. आता कधी कधी बघितलं जातं बघा आपल्या मित्रांच्या प्रभावामुळे कॉलेजमध्ये मुलं सरसकट माझे चारही मित्र इंजिनिअरिंगला चाललेत म्हणून प्रवेश घेतो एखादा मुलगा. आता त्याला समजतं की त्याच्यामध्ये इंजिनिअरिंगचे गुण जर का नसतील बघा तर तो अभ्यासक्रम त्याला खूप जड जाईल, त्याला त्याचं लक्ष लागणार नाही, नापास पण होईल तो. आणि अशी असफलता आली तर मुलं आत्महत्येचं पाऊल वगैरे उचलताना दिसतात. म्हणून इथे लक्षात काय ठेवायला पाहिजे, आपल्या गुणानुसार आपल्याला कार्य करायचंय. तर इथे चित्रामध्ये ना 7 प्राणी दाखवलेत बघा आणि या 7 प्राण्यांना एका माणसाने समोर उभं केलेलं आहे आणि त्यांना एक परीक्षा दिलेली आहे. झाडावर जो पहिला झाडावर चढेल त्याला बक्षीस मिळेल. आता हत्ती बघा, हत्ती काय सांगतो मी झाडावर चढलो तर हे झाडच खाली पडेल, तुटून जाईल. पेंग्विन आहे, पेंग्विन म्हणतो मला झाड म्हणजे काय हेच माहिती नाही, यापूर्वी मी झाड बघितलेलं पण नाहीये. मासा आहे, तो मासा म्हणतो झाडावर चढायला मला पाण्याच्या बाहेर निघावं लागेल आणि मी पाण्याच्या बाहेर तर जगूच शकत नाही. त्याच्या शेजारी एक सील दाखवलेला आहे. आता तोही विचार करतोय कसं काय चढायचं बाबा झाडावर, कारण त्यानेही झाडावरती चढायचा त्याला अनुभव नाहीये. कुत्रा आहे, कुत्रा म्हणतो बघतो मी जमतोय का, प्रयत्न करतो. पण कावळा आणि माकड जे आहे ते पटकन झाडावर चढू शकतील. आता कुत्र्याने प्रयत्न जरी केले तरी तो यशस्वी होणार नाही. त्याचप्रमाणे जेव्हा आपलं कर्म आपल्या गुणानुसार आपण निवडतो ते कर्म आपण सहजगत्या करू शकतो. जसं आता हा कावळा आहे आणि माकड त्या झाडावर पटकन जाऊ शकतील आणि त्यानुसार म्हणजे त्यांचा जो गुण आहे त्यानुसार त्यांनी ते कार्य निवडलं तर ते पटकन पण होतं, सहजपणे होतं आणि त्यामुळे त्यांच्याकडे वेळ पण उरतो अशा लोकांच्याकडे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी म्हणूया. आता जे कर्म आपण निवडलं त्याचं फळ पण तो आनंदाने असा व्यक्ती कृष्णांना अर्पण करू शकतो.
आता ह्या कुत्र्याचं आपण उदाहरण बघूया. त्याने कितीही प्रयत्न केले झाडावर चढायचे तरी तो असफलच राहणार. खूप प्रयत्न केले पण यश मिळालं नाही, त्याने तो वैतागून जाणार. जसं आता एखाद्या माणसाला पण फ्रस्ट्रेशन येऊ शकतो जर का त्याने आपल्या गुणानुसार आपला व्यवसाय निवडला नसेल, तर त्याला अपयश येईल आणि त्यामुळे त्याला ते फ्रस्ट्रेशन येईल. आणि असा मनुष्य विचार पण करू शकत नाही कृष्णांकडे जायचा. तो आपल्या ह्याच्यातच अडकून बसलेला असेल, आपले जे काही त्याच्या व्यथा आहेत त्याच्यामध्ये. तर इथे कृष्ण त्यासाठी सांगतात की तुमचा वर्ण काय आहे तो तुमच्या गुणांवरती अवलंबून आहे, तुमच्या जन्मावर नाही. तुम्ही परक्याचं कर्म करू नका. तुम्ही ज्या गुणामध्ये आहात त्याप्रमाणे कर्म करा. त्याच्यात दोष जरी असतील ना तरी तेच कर्म करत राहा तुम्ही. त्यानेच तुमची आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. म्हणजे एकच गोष्ट सगळ्यांच्यासाठी लागू होत नाही. जसं झाडावर चढणं ही एकच परीक्षा ठेवली सर्वांच्यासाठी तर हे योग्य होणार नाही, कारण प्रत्येकाचे गुण वेगळे आहेत. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा हरे माताजी. कृष्ण, तो संयमी अनासक्त आहे आणि जो सर्व प्राकृत भोगांना तुच्छ लेखतो तो संन्यासाद्वारे कर्मबंधनातून मुक्तता देणारी परमोच्च परिपूर्ण अवस्था प्राप्त करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे मूळ उद्देश काय आहे की आपल्याला या तीन गुणातून प्रगती करून विशुद्ध सत्वगुणामध्ये स्थित व्हायचंय. भक्तीद्वारे आपण हे करू शकतो. कृष्ण भावना भावित जीवन जगत आपण कृष्णांबरोबर जोडून घेऊ शकतो आणि ही पुढची वाटचाल जी तीन गुणातून गुणातीत होण्याची जी वाटचाल आहे ना ती करू शकतो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हरे कृष्ण. हा. आपल्या हरे बुद्धीद्वारे श्लोक वाचते माताजी. हरे कृष्ण. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती समः सर्वेषु भूतेषु मद्भक्तिं लभते पराम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आपल्या बुद्धीद्वारे पूर्णपणे शुद्ध होऊन आणि निश्चयाने मनोनिग्रह करून इंद्रिय तृप्तीच्या विषयांचा त्याग करून आसक्ती आणि द्वेष यातून मुक्त होऊन जो एकांत स्थळीच राहतो तो मिथ्या आहार करतो. आपली काया वाचा मन संयमित करतो. जो सदैव समाधीस्थ आणि अनासक्त असतो. जो मिथ्या अहंकार, मिथ्या बळ, गर्व, काम, क्रोध आणि भौतिक गोष्टींचा स्वीकार इत्यादी गोष्टींपासून मुक्त असतो. ममत्व रहित आणि शांत असतो तो मनुष्य आत्मसाक्षात्काराच्या स्तरापर्यंत निश्चितच प्रगत होतो. हरे कृष्ण. हरे कृष्णा. महत्वाचा श्लोक आहे. इथे कृष्ण काय सांगतात की मूळ उद्देश आपला काय आहे तर कृष्ण धामात पोचणं. आपण म्हटलं ना आपलं ध्येय आहे आणि हे भक्तिमय सेवेमध्ये संलग्न होऊनच आपण आध्यात्मिक प्रगती करू शकतो. आता जो आत्मसाक्षात्कारी असतो त्याची वैशिष्ट्य इथे दिलेली आहेत. आता चित्रामध्ये बघा, जो भक्त आहे तो सर्व प्राणी मात्रांना सम मानतो आहे. सर्वांमध्ये असलेला जो परमात्म्याचा अंश आहे ना हे त्याने जाणलेलं आहे. आणि कोणी श्रेष्ठ कोणी कनिष्ठ असा भेदभाव तो करत नाही. प्रत्येक जीव हा भगवंतांचा अंश आहे आणि आपण सर्वजण भगवंतांचे नित्य सेवक आहोत असं तो निश्चितपणे जाणत असतो. म्हणून हे महत्वाचं आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा. हरे कृष्ण. भक्त्या माम अभिजानाति यावन च यावन्यः च अस्मि तत्त्वतः तत्माम तत्त्वतः ज्ञात्वा विशते तत अंतरम अनंतरम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. मनुष्य मला माझ्या पुरुषोत्तम भगवान या यथार्थ स्वरूपात केवळ भक्तीद्वारे जाणू शकतो. अशा भक्तीद्वारे मनुष्य जेव्हा माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करू शकतो. हरे कृष्ण. हे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की केवळ भक्तीद्वारेच मला जाणता येतं. भक्त्या माम अभिजानाती. एकमात्र मार्ग कृष्णांच्या जवळ जाण्याचा आहे तो म्हणजे भक्ती. आणि जो हे करतो भक्ती जो करतो तो कृष्णधामामध्ये प्रवेश करू शकतो. आता हा श्लोक जो आहे ना भक्ती योगाचा सार म्हणून आपण घेऊ शकतो की केवळ अनन्य भक्तीनेच आपण कृष्णांना जाणू शकतो. पुढची घ्या स्लाइड माताजी. हा वाचते श्लोक. हरे कृष्ण. सर्व कर्माणि अपि सदा कुर्वाणः मत व्यपाश्रयः मत्प्रसादात् अवाप्नोति शाश्वतं पदम अव्ययम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. माझा शुद्ध भक्त जरी सर्व प्रकारची कर्मे करीत असला तरी माझ्या आश्रयाखाली माझ्या कृपेने त्याला शाश्वत आणि अविनाशी धामाची प्राप्ती होते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे श्रीला प्रभुपाद दाखवले चित्रामध्ये
आणि काय सांगितलंय आपल्याला या श्लोकाद्वारे, तर स्वप्रयत्नांनी आपण ह्या भक्तीच्या मार्गामध्ये पुढे जाऊ शकत नाही. आपल्यावरती कृष्णांची कृपा लागते किंवा कृष्णांच्या शुद्ध भक्तांची कृपा लागते. आपल्याला कुठलंही कार्य कर्तव्य करणं सोडायचं नाहीये, पण कृष्णांबरोबर इथे जोडून घ्यायचंय. कृष्ण अवश्य आपल्याला त्यांच्या अविनाशी अशा कृष्णधामामध्ये घेऊन जातील. कृष्णांचं स्मरण आपण सतत करत राहिलो तर अंतसमयी आपल्याला कृष्णांचं स्मरण होणार आहे. आपण 8व्या अध्यायामध्ये कृष्णांनी आपल्याला सांगितलंय, अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम य प्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशय, यात कुठलाही संशय नाही. म्हणजे अंतसमयी जो माझं स्मरण करेल, स्मरण करत शरीराचा त्याग करेल, तो निश्चितपणे माझी प्राप्ती करून घेईल. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, हरे कृष्ण. मच्चित्तः सर्वदुर्गाणि मत्प्रसादत्तरिष्यसि अथ चेतमहङ्करात्र श्रोष्यसि विनकांक्षसि. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्णा. जर तू माझ्या भावनेने युक्त झालास तर माझ्या कृपेने तू बद्ध जीवनातील सर्व संकटे पार करशील. तथापि जर तू माझ्या भावनेने हे कर्म न करताच व अहंकाराने माझे न ऐकताच कर्म केलेस तर नाश पावशील. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, इथे इथे कृष्ण दोन मार्ग देत आहेत आपल्याला, की भोग कर किंवा माझ्यासाठी कार्य कर. आता इथे सांगतात कृष्ण की भोग करत राहाल तर बंधनामध्ये अडकत जाल. आपण 15व्या अध्यायामध्ये जो उलटा अश्वत्थ वृक्ष समजून घेतला होता, त्याच्या एका फांदीवरून दुसऱ्या फांदीवरून जीव का अडकून राहतो, हे ह्याचं कारण आहे. भोग करतो आणि कर्मबंधनात अडकतो, यातून बाहेर निघू शकत नाही. कृष्ण अर्जुनाला समजवतायत. पण कृष्णांच्या आनंदासाठी जेव्हा आपण कर्म करत राहिलो तर आपलं कल्याणच कल्याण आहे. आता इथे कृष्णांनी पर्याय दिलेले आहेत आपल्याला, पण आपण स्वतंत्र आहोत निवड करायला पर्याय कुठलं. जसं आता आई वडील आहेत, आपल्या मुलांना समजवतात, तसंच कृष्णांनी इथे केलेलं आहे. या भौतिक जीवनाच्या भवसागरामध्ये आपण सर्वजण अडकलेले आहोत या जन्म मृत्यूच्या चक्रामध्ये. आता सागरामध्ये वादळ येतं, लाटा उसळतात, तशी ही संकट येणार, पण कृष्ण म्हणतायत माझ्या कृपेने सर्व संकटे पार करशील. आणि या उलट माझ्यापासून जर का दूर गेलास, मिथ्या अहंकारामध्येच राहिलात, भोगामध्ये लिप्त राहिलास, तर मात्र नाश पावशील. इथे कृष्णांनी ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याला दिलंय. कुठला मार्ग निवडलास तर काय होईल हे आपल्याला सांगितलंय, पण स्वातंत्र्य आपल्याला दिलेलं आहे पर्याय निवडण्याचं. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, हरे कृष्ण. ईश्वरः सर्वभूतानां हृद्देशे अर्जुन तिष्ठति भ्रामयन् सर्वभूतानि यंत्र आरूढानि मायया. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे अर्जुन, परमेश्वर प्रत्येक जीवाच्या हृदयात स्थित आहे आणि तो सर्व जीवांचे भ्रमण निर्देशित करीत आहे. हे सर्व जीव मायेने बनलेल्या यंत्रावर अडूळ आहेत. हरे कृष्णा. हरे कृष्ण. या श्लोकात काय सांगतात कृष्ण, की प्रत्येकाच्या हृदयस्थळी परमात्मा रूपात स्थित आहेत कृष्ण. आणि सर्व जीवांचं भ्रमण म्हणजे मृत्यूनंतर कुठला जीव कुठे जाणार आहे, 84 लक्ष प्रजातींपैकी हे कृष्ण नियंत्रित करत आहे. म्हणजे आपण भगवंतांपासून स्वतंत्र आहोत हा आपण विचारही करू नये, मी अमकं बनेन, मी तमकं. शक्यच नाही. सर्व जीव हे त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत. कृष्णांना शरण जाण्यातच आपलं कल्याण आहे, हे इथे सांगितलेलं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, हरे कृष्ण. त्वमेव शरणं गच्छ सर्वभावेन भारत तत्प्रसादात् परां शांतीं स्थानं प्राप्यसि शाश्वतम्. हरे कृष्ण. हरे कृष्णा. हे भारता, पूर्णपणे त्याला शरण जा. त्याच्या कृपेने तुला दिव्य शांती व सनातन परधामाची प्राप्ती होईल. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये कृष्ण सांगतात की अर्जुनाला, की मला शरण येण्यानेच तुला परमशांतीची प्राप्ती होईल आणि माझ्या परमधामाची प्राप्ती होऊ शकेल. राजा रुद्रप्रतापांची जी एक स्टोरी होती, आपण कथा होती, ती आपण आधी बघितली आहे जगन्नाथपुरीमध्ये. जेव्हा ते आता काय म्हणतात ती सेवा घेतात, त्यावेळेला चैतन्य महाप्रभू त्यांना स्वतःहून त्यांच्याकडे भेटीला येतात. तर इथे कृष्ण तेच सांगतायत की मला शरण येण्यानेच तुला परमशांती प्राप्त होईल आणि माझ्या धामाची प्राप्ती होईल. पुढची स्लाइड घ्या माताजी. हा, वाचा अनुवाद माताजी. हरे कृष्णा. याप्रमाणे मी तुला अत्याधिक गुह्य ज्ञान सांगितले आहे. याचा पूर्णपणे विचार कर आणि तुझ्या इच्छेत जे येईल ते कर. हरे कृष्णा.
हरे कृष्ण. आता कृष्ण इथे अर्जुनाला सांगतात की भगवद्गीतेचं संपूर्ण ज्ञान मी आता तुला दिलेलं आहे. कृष्ण असं सांगत नाहीत अर्जुनाला की जसं मी सांगतोय तसं कर. आता इथे कृष्ण काय म्हणतात, काय शब्द आहे, यथा इच्छसी तथा कुरु. जशी तुझी इच्छा असेल तसं कर. इथे कृष्ण म्हणतायत की त्यावरून आपल्याला काय समजतं की कृष्ण आपल्याला कुठलीही बळजबरी करत नाहीयेत, पण एक सूक्ष्म स्वातंत्र्य प्रत्येकाला देतायत हे निर्णय करताना. आपण आता भगवद्गीतेचा अध्ययन केलेलं आहे. काय करायचं याचा निर्णय कृष्णांनी सर्वस्व आपल्यावरती सोडलेला आहे. आपण कृष्णांचे सेवक आपल्याला बनायचंय का मायेचं सेवक बनायचंय हे ठरवण्याचं स्वातंत्र्य आपल्याकडे आहे. आता जीवाचा स्वभाव आहे मूळ काय, सेवा करायचा. पण कोणाची सेवा करणार, मायेची करणार का कृष्णाची करणार, यावरून त्याचं भवितव्य ठरणार. आता बघा, लोक म्हणतात की आपल्या हातात काहीच नाहीये, सगळं काही परमेश्वर ठरवतात आणि भगवंतांच्या इच्छेशिवाय झाडाचं पान देखील हलू शकत नाही. ते बरोबर आहे, पण इथे आपल्याला सूक्ष्म स्वातंत्र्य दिलंय. कुठला पर्याय आपण निवडतो त्याप्रमाणे भवितव्य ठरतं. तर कृष्ण इथे या श्लोकात स्पष्ट म्हणालेत, यथा इच्छसी तथा कुरु. जशी तुझी इच्छा असेल अर्जुना तसं कर. बघा, आता इथे कृष्ण कोण आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडांचे स्वामी आहेत, सर्व लोक महेश्वरम आहेत. ते कृष्णाला सांगतायत की यथ इच्छसी तथा कुरु. आता हे लक्षात आपल्याला काय घ्यायचं आहे, अर्जुनाला त्यांनी दिलेलं स्वातंत्र्य आहे. एवढं भगवद्गीतेचं महान ज्ञान देऊनही स्वातंत्र्य ते अर्जुनाला देतायत ठरवण्याचं. हा, पुढचं घ्या माताजी. हा, हरे कृष्ण. मन्मना भव मद्भक्तो मद्याजी माम नमस्कुरु मामे वैश्यसी सत्यम ते प्रतिजाने प्रियोसी मे. हरे हरे कृष्ण. कृष्णा. सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो, माझे पूजन कर, मलाच नमस्कार कर. याप्रमाणे निश्चितपणे तू मला प्राप्त होशील. मी तुला हे प्रतिज्ञेने सांगतो, कारण एक अत्यंत माझा प्रिय सखा आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. हा महत्वाचा श्लोक आहे भगवद्गीतेमध्ये. हा श्लोक दोनदा कृष्णांनी म्हटलेला आहे, 9.34 आणि 18.65 वाला. आता म्हणजे किती महत्वाचा आहे. 700 श्लोकांमध्ये हा 2 वेळेला श्लोक आलेला आहे. तर इथे कृष्ण काय सांगतात, मन्मना भव मत भक्तो, सदैव माझे चिंतन कर, माझा भक्त हो. मद्याजिमाम नमस्कुरु म्हणजे मला, माझं पूजन कर, मला नमस्कार कर. आणि कसं सांगतायत कृष्ण इथे, मला निश्चितपणे तू मला माझ्या धामाला प्राप्त होशील, हे मी तुला प्रतिज्ञेने सांगतो. म्हणजे असं म्हणत नाहीयेत की मला नमस्कार कर, माझे पूजन कर. निश्चितपणे इथे प्रतिज्ञेने असा शब्द आहे. प्रतिज्ञेने म्हणजे कृष्णांना हवं आहे आपण त्यांच्या बरोबर त्यांच्या कृष्णधामात यायला. आपण प्रिय आहोत त्यांना. आणि दोनदा आलेल्या या श्लोकाचं महत्वही आपल्याला समजू शकतं की कृष्णांचं सदैव आपल्याला चिंतन करायचंय. आपल्या जीवनाला असं वळण दिलं पाहिजे की आपण अशा प्रकारची कामं केली पाहिजेत की आपल्याला कृष्णांचं चिंतन आपण करू शकतो. आणि असं करत असताना कृष्ण इथे आपल्याला प्रतिज्ञापूर्वक सांगतात की जो कोणी अशा प्रकारे कृष्ण भावना भावित कार्य करेल तो निश्चितपणे कृष्ण लोकाची प्राप्ती करेल. आता आपल्याला 8व्या अध्यायामध्ये कृष्ण म्हणालेत, अंत समयी जे भाव असतील त्याप्रमाणे आपण पुढे शरीर आपण धारण करणार आहोत. यम यम वापी स्मरण भाव. जसा भाव आपला अंतसमयी राहील तसं शरीर मिळणार आहे. तर जीवनभर जेव्हा आपण कृष्णांच्या स्मरण करण्याचा सराव ठेवू तेव्हा अंतसमयी पण कृष्णांचं आपल्याला स्मरण मिळेल. तर हे पुढचं शरीर आपल्याला कृष्णधामात जायचं जर का ध्येय असेल तर त्याप्रमाणे आपल्याला कार्यही तसं करण्याचं महत्व इथे कृष्णांनी सांगितलंय. आता अर्जुन कसा कृष्णांचा प्रिय सखा आहे आणि प्रतिक्षण त्यांच्या स्मरणामध्ये आहे, म्हणून आता इथे भगवद्गीतेचं हे सार आहे आपल्याला. बघ, सगळा आपण खटाटोप का करतो आहे, अंत समय कृष्णांचं आपल्याला स्मरण आलं पाहिजे, त्यासाठी हा सराव करतो आहोत आपण. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा, 66वा श्लोक आहे, वाचते मी. हरे कृष्ण. सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वां सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि मा शुच. हरे कृष्णा. हरे या कृष्ण. सर्व प्रकारच्या धर्माचा त्याग कर आणि केवळ मला शरण ये. मी तुला सर्व पापापासून मुक्त करेन. तू भयभीत होऊ नकोस. हरे कृष्णा. हरे कृष्णा. खूप महत्वाचा श्लोक आहे, भगवद्गीतेचं सार म्हणता येईल. कुठल्या एका श्लोकात पूर्ण भगवद्गीतेचा निष्कर्ष सांगायचा असेल तर कृष्णांनी या श्लोकामध्ये सांगितलेला आहे. आता इतके दिवस आपण कृष्णांच्या विस्मरणामध्ये होतो आणि या ब्रह्मांडामध्ये जेवढ्या अशा 84 लाख योनी आहेत त्याच्यात भ्रमण करत भगवंतांच्या कृपेने आता आपण इथे या मनुष्य जन्मामध्ये आलेलो आहे. आणि इथे कृष्ण अर्जुन कृष्णांना म्हणतो, तर प्रसादात मधुसूदन म्हणजे माझा मोह नष्ट झालेला आहे, नष्टो मोह. आणि म्हणून काय करणार आहे आता अर्जुन, तर करिष्ये वचनम तव, माझ्या मर्जीप्रमाणे
मनाप्रमाणे काम न करता भगवंत जसं सांगतील तसं तो वागणार आहे. भगवंत काय सांगतायत त्याला, की सर्व धर्मान् परित्यज्य मामेकम शरणं व्रज, म्हणजे मला शरणागत हो आणि मी जे सांगतो तसं कर. आता हे मानणं म्हणजे भक्ती झाली. माझ्या मनाप्रमाणे न वागता भगवंत जसं सांगतात तसं करत राहणं म्हणजे भक्ती. आता ह्यालाच इथे धर्म म्हटलेलं आहे. भगवंत जे सांगतात, जसं करायला सांगतात त्याप्रमाणे वागणारा भक्त, आणि ते केल्याने तो मुक्त होतो. कारण इथे कृष्ण म्हणतात की मला शरणागत झालास तर अहम त्वम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी, म्हणजे भगवंत सर्व पापामधून त्याला मुक्त करतात. आता यावरून अधिक आपल्याला मुक्त होण्याचा कुठलाही मार्ग नाहीये. आता आपण कसं आहे, आपण आपल्या पापकर्मामुळे फळं भोगतोय बघा. पण भगवंत इथे सांगतात की मी तुझ्या सर्व पाप नष्ट करेन. पण आता भगवंतांनी सांगितल्याप्रमाणे आपल्याला आचरण ठेवायला पाहिजे, पाप करणं थांबवलं पाहिजे. तर कृष्ण इथे म्हणतात, आधीच्या श्लोकामध्ये म्हणालेत ना, मामच यो व्यभिचारेण भक्तियोगेन सेवते सगुणान समत्तित्य एतान ब्रह्मभूयाय कल्पते, म्हणजे भगवंतांची जो अव्यभिचारी अर्थात अनन्य भक्ती करतो, आचार्यांनी सांगितलेल्या विधीनुसार भक्ती करतो, तर अशांसाठी भगवंत म्हणतात कुठलाही धर्म पाळण्याची आवश्यकता नाही. ही झाली शुद्ध भक्ती. म्हणजे केंद्रस्थानी कृष्णांना ठेवून सर्व गोष्टी कृष्णांबरोबर जोडणं. ते नसेल तर ते व्यर्थ आहे. कृष्ण केंद्रस्थानी जेव्हा आहेत तर तेव्हा आपण प्राण्यांच्या पेक्षा वेगळं जीवन जगू. ते नसेल तर आहार निद्रा भय मैथून मध्ये आपला जन्म निघून जाईल. आहार म्हणजे अन्न खाणे, निद्रा म्हणजे झोपणे, भय म्हणजे आपली रक्षा करणे, आणि मैथून म्हणजे मुलं जन्माला घालणे, जे प्राणी सर्व करतात आणि आपल्यापेक्षा अधिक चांगल्या प्रकारे करू शकतात. काय करू शकत नाही तर ते जिज्ञासा करू शकत नाही, मी कोण आहे, भगवंत कोण आहे, माझा भगवंतांचा संबंध काय, जे करण्याची आपल्याला संधी केवळ मनुष्य जन्मात मिळते. म्हणून कृष्णांची शरणागती घेऊन ही जिज्ञासा आपण करू शकतो, जो आपला सगळ्यात मोठा धर्म आपल्याला सांगितलाय, कृष्णांची शरणागती. तर इथे कृष्ण काय म्हणतात, की तू हे असं केलंस तर मी तुला सर्व पापातून मुक्त करेन. भक्तिमय सेवा बंधनातून आपल्याला सोडवते. म्हणून कृष्ण इथे सांगतात मा शुच, अर्जुनाला ते सांगतात घाबरू नकोस. म्हणजे कृष्णांची शरणागती घेणं सोपं नाहीये, पण इथे दृढ संकल्प आहे आपला. तर कृष्ण सांगतात की तू घाबरू नकोस, मी तुझा उद्धार करेन. आता बघा सर, कृष्ण कसे सर्व जीवांचे रक्षण करता आहेत, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे, आणि त्यांना शरण गेल्यानेच आपली पापांमधून मुक्ती होऊ शकते. पण एखाद्याने विचार केला की मी खूप पापकर्म केलेली आहेत, आता मी कृष्णांकडे कसा जाऊ, किंवा एखाद्याचा विचार असेल मी अनेक वर्ष कृष्णांचं काहीच भक्ती केलेली नाही, आता माझं वय झालं, आता मी कृष्णांकडे कसं जाऊ. तर वेळ गेलेली नाही. कृष्ण या सर्वांच्यासाठी सांगतात घाबरू नकोस, तू ये माझ्याकडे. कारण कृष्ण कसं आहे, भक्त वत्सल आहेत, त्यांना हवं आहे आपण त्यांच्याकडे यायला. तर ते वचन देत आहेत की अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामी मा शुच. इथे कृष्ण कर्तव्य करू नका असं सांगत नाहीत, माम एकम शरणम भज म्हणतात, मला शरण ये. म्हणजे तू अर्जुनाला समजवताना ते सांगतात की तू एक क्षत्रिय आहेस आणि क्षत्रिय धर्माचं पालन तू कर, युद्ध कर, आणि मी सांगतो तसं कर, तू राज्याचा राजा बन, मी तुला तसा आदेश देतोय. म्हणजे कर्म आणि कर्माचं फळ दोन्ही कृष्णांच्या आनंदासाठी त्याने अर्पण केलं. ही झाली शरणागती. आता इथे आपण हेच समजून घ्यायचंय की जी कर्म आपण कृष्ण भावनेत आता आपल्याला प्रगती करायला पुढे मदत करतात ती आपण केली पाहिजेत, आणि जी आपल्याला दूर नेतात, भौतिकाकडे जायला प्रवृत्त करतात, ती आपल्याला टाळली पाहिजेत. आणि हीच कृष्ण भावना भावित सर्व कर्म आपल्याला करत राहायची आहे. कृष्ण भावना भावित कर्म म्हणजे कृष्णांच्या आनंदासाठी केलेली कर्म, आणि सर्व फळं आपण त्यांना त्यांना अर्पण करतो. तर जसं औषध घेता घेता आपण बरं होतो ना, तसंच कृष्ण भावना भावित कर्म करता करता आपण कृष्णधामाकडे आपली वाटचाल करत असतो. तर या श्लोकाचं तात्पर्य श्रीला प्रभुपाद यांनी खूप सुंदर लिहिलेलं आहे, आपण ते नक्की वाचूया. घ्या माताजी पुढचा आणि वाचा. हरे कृष्ण. जो तप करीत नाही, जो भक्ती नाही भक्तीमध्ये संलग्न नाही, तसेच जो माझा द्वेष करू त्याला हे परमगुह्य ज्ञान मी कधी सांगू शकत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता दोन प्रकारचे लोक असतात, पहिले जे कृष्णांबद्दल ज्यांना ज्ञान असतं, आणि दुसरे जे कृष्णांबद्दल भगवद्गीतेबद्दल त्यांना ज्ञान असतं पण ते कृष्णांचा द्वेष करतात. आता ज्यांना कृष्णांबद्दल काहीच माहिती नाही त्यांना आपण सांगू शकतो, श्रीला प्रभुपादांच्या पुस्तकांविषयी सांगू शकतो, मंदिरात जाण्याविषयी सांगू शकतो, आपल्या या उपक्रमाबद्दल सांगू शकतो. पण जे कृष्णांचा द्वेष करतात, जे चुका करतात, ज्यांची श्रद्धा नाही, अशा व्यक्तींना कृष्णांबद्दल भगवद्गीता हे जाणूच शकत नाही.
तर तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपाद सांगतात की जे लोक कृष्णांचा द्वेष करतात त्यांना भगवद्गीता सांगू नये. अभक्तांना भगवद्गीता समजू शकत नाही, कृष्णांचं स्वरूप ते समजू शकत नाहीत. जो कृष्णांना सर्वश्रेष्ठ म्हणून स्वीकार करतो त्यांनाच भगवद्गीतेचं ज्ञान दिलं जावं. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा वाचा माताजी. कृष्ण, जो मनुष्य भक्तांना हे परम गुह्य रहस्य सांगेल त्याला निश्चितपणे शुद्ध भक्ती प्राप्त होईल. अखेरीस तो माझ्याकडे येईल, त्यात मुळी संशय नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता इथे कृष्ण म्हणतात की जो भगवद्गीता यथार्थ रूपामध्ये प्रस्तुत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो त्याची भक्तीमध्ये प्रगती होईल, तो शुद्ध भक्तिमय जीवनामध्ये उन्नत होईल आणि अशी शुद्ध भक्तिमय सेवा केल्याने निश्चितपणे तो कृष्णधामाला परत जाईल. इथे तात्पर्यामध्ये श्रीला प्रभुपादांनी स्पष्टपणे सांगितलंय की आपल्या मनोकल्पनेप्रमाणे भगवद्गीतेचं प्रवचन करण्याचा आपण प्रयत्न करू नये, तो अपराध आहे. आता आज आपण जे आता हे 18 दिवस गेले भगवद्गीतेचं ज्ञान घेतो ते श्रीला प्रभुपाद यांनी केलेल्या कष्टांमुळे घेऊ शकतो. इतक्या साध्या सहज शब्दात त्यांनी आपल्याला ही समजून सांगितली, तर आपण सदैव त्यांचे ऋणी आहोत. हे ज्ञान जे आपल्याला मिळालंय, आपल्याला जो लाभ झालेला आहे याचा प्रसार आपणही करू शकतो. आपल्या मित्रमैत्रिणी आहेत, नातेवाईक आहेत, यांना या उपक्रमामध्ये जोडून घेऊ शकतो. श्रीला प्रभुपाद यांची पुस्तकं वाचण्यासाठी त्यांना प्रेरणा देऊ शकतो. आता श्रीला प्रभुपाद किती देशात जाऊन त्यांनी कृष्णाबद्दलचं ज्ञान पोहोचवलं, म्हणजे बघा आता या श्लोकाचा अर्थ जे समजून घेतला आपण, तर किती प्रिय असतील ते कृष्णांना. मग आपणही असे प्रामाणिक प्रयत्न करू शकतो. या उपक्रमाची लिंक तुम्ही सर्व लोकांपर्यंत पाठवा आणि त्यांच्यापर्यंत हा लाभ पोहोचवा. तर श्रीला प्रभुपाद यांना खूप आनंद होईल. आपली ही एवढी छोटीशी गोष्ट आहे, श्रीला प्रभुपाद यांचे आपल्यावरती खूप ऋण आहे, तर आपण हा प्रयत्न निश्चित सर्वांनी त्यांच्यासाठी करूया. घ्या माताजी पुढची स्लाइड. कृष्णा, आणि मी घोषित करतो की जो कोणी आपल्या या पवित्र संवादाचे अध्ययन करतो तो आपल्या बुद्धीद्वारे माझे पूजन करतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण सर्वजण गेले 18 दिवस या अध्ययन वर्गाला येतोय, आपण ही भगवद्गीता वाचतोय, आपण एक खूप चांगलं कार्य केलेलं आहे हे आपल्याला या श्लोकाद्वारे समजतं. कृष्ण सांगतात की जो कोणी बुद्धीद्वारे या पवित्र संवादाचे म्हणजे भगवद्गीतेचं अध्ययन करतो तो बुद्धीद्वारे माझं पूजन करतो आणि सर्व पापांपासून मुक्त होतो. लाभ पण सांगितला भगवंतांनी. घ्या माताची पुढची स्लाइड. हरे कृष्ण. आणि वाचा जो माताजी. मनुष्य श्रद्धेने व द्वेष न करता श्रवण करतो तो सर्व पापातून मुक्त होतो आणि पुण्यवान लोक तेथे वास करतात. त्या शुभ लोकांची तो प्राप्ती करतो. हरे हरे कृष्ण. आता हे सर्व ऐकून अर्जुन म्हणतो की माझा मोह नष्ट झालेला आहे, मी संशयातून मुक्त झालोय आणि तुमच्या आज्ञेनुसार कर्म करण्यास मी तयार आहे. आता 63व्या श्लोकामध्ये कृष्ण म्हणाले होते की यथा इच्छसी तथा कुरु, जशी तुझी इच्छा असेल अर्जुना तसं कर. आता अर्जुनाच्या ठिकाणी आपण असतो तर काय केलं असतं? आता कृष्णांकडून आपण ज्ञान घेतलं, पण आपण म्हटलं असतं आता मी हे समजून घेतलं, पण आता माझी कशी इच्छा आहे त्याप्रमाणे मी करेन. पण इथे अर्जुन काय म्हणतोय? करिष्य वचनम तव, तुम्ही मला जे सांगितलं तसंच मी करेन. आपला भाव पण हा अर्जुनाच्या सारखा हवा. बुद्धिमान व्यक्ती कुठला आहे? तोच आहे जो कृष्णांच्या आदेशांचं तंतोतंत पालन करतो. जरी कृष्ण म्हणाले यथा इच्छासी तथा करू, तरी आपण हा विचार पण करायचा नाही की आता हे करू का ते करू. आपल्याला अर्जुनासारखं बुद्धिमान बनून म्हणायचंय की कृष्णा तुमची जी इच्छा आहे, तुम्ही जे सांगितलंय त्याचंच मी पालन करेन. तुम्ही जे सांगितलं याच्यावरून सर्वश्रेष्ठ काही असूच शकत नाही. तर हे आपल्याला इथे समजून घ्यायचंय. कृष्णांच्या आदेशाचं पालन करणं म्हणजे कृष्णांची शरणागती घेणं होय. आता आपण देशाचे जबाबदार नागरिक का म्हटलं जातो? कारण त्या देशाचे जे काही कायदे, सरकारने जे काही नियम आहेत, कायदे आहेत त्याचं आपण पालन करतो म्हणून चांगला नागरिक म्हटलं जातं. तसंच कृष्णांची शरणागती म्हणजे कृष्णांनी जो आपल्याला उपदेश दिलेला आहे त्याचं पालन करणं. घ्या माताजी पुढची स्लाइड. कृष्ण. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, हे अच्युत, माझा मोह आता नष्ट झाला आहे. तुमच्या कृपेने मला माझी स्मृती प्राप्त झाली आहे. मी आता दृढ आणि संशयमुक्त झालो आहे आणि तुमच्या आज्ञेनुसार मी कर्म करण्यास तयार आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा हेच मी तुम्हाला आता समजावून सांगितलं. कृष्णांच्या आदेशानुसार आता तो कर्म करणार आहे. कृष्णांचं जे उपदेश आहे तो सर्वश्रेष्ठ, कृष्णांच्या उपदेशांत सर्वश्रेष्ठ काहीच नाही असं मानून, असा विश्वास ठेवून आता तो कार्य करणार आहे.
घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा हरे माताजी. कृष्ण. संजय म्हणाला, याप्रमाणे श्रीकृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्याचा संवाद मी ऐकला. हा संवाद अत्यंत अद्भुत आणि रोमांचकारी आहे. व्यासदेवांच्या कृपेने हे परम गुह्य ज्ञान योगेश्वर श्रीकृष्ण अर्जुनाला सांगत असताना साक्षात त्यांच्याकडून मी ऐकले आहे. हे राजन, श्रीकृष्ण आणि अर्जुन यांचा या अद्भुत व पवित्र संवादाचे वारंवार स्मरण होऊन मला प्रतिक्षण पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. इथे संजय काय म्हणतोय की कृष्ण आणि अर्जुन या दोन महात्म्यामधला संवाद कसा आहे, अद्भुत आहे. कारण या दोन महात्म्यामधला संवाद यापूर्वी कधीच घडला नव्हता आणि पुन्हाही कधी घडणारा नव्हता. इथे संजय व्यासदेवांना, आपल्या गुरूंना धन्यवाद देतोय. व्यासदेवांनी त्याला दिव्य दृष्टी प्रदान केल्यामुळे संजय युद्धभूमीचा सर्व सारांश युद्धभूमीवर नसताना पण धृतराष्ट्राला बघून वर्णन करू सांगू शकत होता. ही व्यासदेवांची कृपा होती संजयवर आणि त्यांच्या कृपेनेच तो भगवंतांना जाणू शकला. तर ह्यावरून आपणही समजू शकतो की कृष्णांना प्रत्यक्ष जाणणं खूप अवघड आहे. प्रमाणित आध्यात्मिक गुरूंच्या माध्यमाद्वारेच आपण कृष्णांना जाणून घेऊ शकतो. त्यांच्या कृपेशिवाय आपण कृष्णांपर्यंत पोहोचू शकत नाही. घ्या माताजी पुढची स्लाइड. वाचा. हरे कृष्ण. हे राजन, भगवान श्रीकृष्णांचे अद्भुत रूप स्मरण केल्याने मी अधिकाधिक विस्मयकारी होत आहे. मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता ह्या व्यासदेवांच्या कृपेने संजयला पण श्रीकृष्णांनी जे अर्जुनाला प्रकट केलेलं विश्वरूप होतं ते पाहता आलं. आणि यापूर्वी कृष्णांनी हे रूप प्रकट केलं नव्हतं. हे रूप अर्जुनाला दाखवण्यासाठी त्यांनी प्रकट केलेलं होतं. पण काही महान भक्त होते जे कृष्णांचं विश्वरूप पाहू शकले. त्यामध्ये हे व्यासदेव पण होते. आणि व्यासदेवांनी आपला शिष्य अर्जुन यालाही हे प्रकट केलं. तर म्हणून संजय इथे म्हणतो की कृष्णांचं जे हे विस्मयकारी रूपाचं स्मरण करून मला पुन्हा पुन्हा हर्ष होत आहे. बघा कृष्ण कसे आहेत, अमर्यादित आनंद स्वरूप आहेत. आपल्यालाही असाच आनंद त्यांच्या कथा, त्यांच्या लीला ऐकताना मिळतो. आपण या अध्ययन वर्गाला रोज येतो तर हा आनंद आपल्याला अनुभवायला मिळतो. सर्व शिक्षक आहेत, को होस्ट आहेत, सर्व भक्त आहेत, तुम्ही सगळ्यांना विचारा, त्यांना हा आनंद मिळतो म्हणूनच ते वारंवार या इथे येतात. तर संजयलाही ह्याच आनंदाची अनुभूती मिळते आणि तो धृतराष्ट्रालाही वर्णन करून सांगत आहे. बघा माताजी पुढची स्लाइड. हा शेवटचा श्लोक आहे भगवद्गीतेचा. यत्र हरे कृष्ण. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवानी वा. तिर्मतिर्मम. हरे कृष्ण. हरे कृष्ण. येथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहेत. येथे निश्चितच ऐश्वर्य, विजय आणि असामान्य सामर्थ्य आणि नीती आहे, हे माझे मत आहे. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकामध्ये संजयाने युद्धाचा निष्कर्ष सांगितलेला आहे. धृतराष्ट्राच्या तोंडावर तो सांगतो की जिथे योगेश्वर कृष्ण आणि महान धनुर्धर अर्जुन आहे तिथे विजय निश्चित आहे. एका श्लोकामध्ये संजयाने सांगून टाकलं की पांडवच युद्ध जिंकणार आहेत. तर भगवद्गीतेमध्ये सांगितलेलं जे योगशास्त्र आहे ना, ते आपण या पूर्ण अशा प्रकारे शिकलेलो आहे. इथे आपला आता हा अध्याय संपलेला आहे. माताजी घेता पुढची स्लाइड. तर काय बघितलं बरं आपण आजच्या अध्यायामध्ये? तर कर्मयोगाद्वारे बंधनातून मुक्तता याबद्दल कृष्णाने सांगितलं. संन्यास आणि त्याग याबद्दल कृष्ण बोलले. कर्मसिद्धीत जाण्यासाठी जी 5 कारणं असतात ती आपण बघितली. मग 3 गुण सर्व जीवनाच्या कशा वेगळ्या वेगळ्या ह्याच्यावरती प्रभाव टाकतात, कसं नियंत्रण करतात ते आपण बघितलं. या 3 गुणांचा प्रभाव आपल्या ज्ञानावर, कर्त्यावर, कर्म, बुद्धी, निश्चय आणि सुखावर पडतो हे आपण समजून घेतलं. मग वर्णाश्रमाबद्दल कृष्ण बोलले. आणि मग मिथ्या अहंकारातून पूर्णपणे मुक्त झाल्याने ब्रह्म साक्षात्कार अवस्था प्राप्त होते हे आपण बघितलं. आणि ही अवस्था प्राप्त होण्यासाठी अनन्य भक्तीनेच करता येते ही अवस्था प्राप्त. अनन्य भक्तीने म्हणजे काय? मला शरण आल्यावरतीच तुम्ही भगवत धामामध्ये प्रवेश करू शकतात असं कृष्ण म्हणाले. आणि निष्कर्ष काय होता ह्याचा? की जिथे कृष्ण आहेत, जिथे भक्त अर्जुन आहेत, अर्जुनासारखा भक्त आहे, तिथेच ऐश्वर, यश, नीती, धर्म आणि ज्ञान आहे, जे शेवटच्या श्लोकामध्ये संजयाने सांगितलं. आणि त्याने हे म्हणजे काय म्हणतात ती घोषणा केली की पांडवच या युद्धामध्ये विजयी होणार आहेत. तर इथे आता आपला अध्याय संपलेला आहे. माताजी थांबवता तुम्ही रेकॉर्डिंग? हा. हरे कृष्ण. तर आता बघा इथे आपण गेले 18 दिवस येतो आहे आणि